संवादमालेचाही आज दुसरा दिवस आहे. त्याच्यामुळे दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा. अ, काही गोष्टी शाश्वत असतात. त्यांचा प्रवाह अखंड असतो, अभंग असतो. त्याच्याच कुशीतून जन्माला येते ती प्रथा आणि प्रथेतूनच बीजं रोवली जातात ती शाश्वत संस्कृतीची. आपल्या महाराष्ट्राची पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि महाराष्ट्राचा मानबिंदू सुद्धा आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे रिंगण. या रिंगणामध्ये जात, आचार, विचार, धर्म, पंथ सर्व बाजूला सारून नाम जप करत रिंगण पडतं आणि सर्व भेद अमंगळ होऊन जातात. याच विचारांच्या आणि संस्काराच्या प्रेरणेने आम्हीही रिंगण घालतोय. रिंगण कसलं तर रिंगण कलेचं, रिंगण संस्कृतीचं आणि रिंगण विचारांचं. रिंगण आयोजित संवादमालेच्या दुसऱ्या सत्रात आपणा सर्वांचं स्वागत आहे. परवा आपण गप्पा मारल्या सूत्रसंचालिका, अभिनेत्री, निवेदिका अनुश्री फडणीस यांच्याबरोबर आणि आज आपण दुसरं पुष्प या संवादमालेतलं दुसरं पुष्प म्हणून आपल्या सोबत आहेत बहुभाषिक भाषा तज्ज्ञ, शिक्षिका, लेखिका, ब्लॉगर आणि होमस्कूलिंग मॉम अमृता लँग्स उर्फ अमृता जोशी आंबडेकर. अत्यंत पॉझिटिव्ह उमद व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व, मनमोकळ्या गप्पा मारणारे व्यक्तिमत्व त्यांचं आहे. आणि याचात खरं तर तुम्हाला सगळ्यांना प्रत्यय येईलच. गाणं, जादूचे प्रयोग, भ्रमणयात्रा, खाद्ययात्रा, लेखन अशा अगणित आवड जोपासणाऱ्या आणि आपल्या मुलाला होम स्कूलिंग म्हणजेच गृहशिक्षण देणाऱ्या या प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या अमृता लँग्स म्हणजेच अमृता जोशी आंबडेकर. आणि यांच्यासोबत खरं तर ही मुलाखत नाही, खरं तर संवादमाला आहे. आणि या संवादमालेतून आपण गप्पा मारतो आणि आपल्या या अमृता लँग्स यांच्याबरोबर गप्पा मारायला आपल्याबरोबर माझे दोन सहकारी आहेत. एक म्हणजे राहुलजी महांगरे. त्यांचंही ओळख मी करून देतो. ते बायोकेमिस्ट्रीमध्ये त्यांनी मास्टर्स केलंय आणि फ्रीलान्स लेखक आहेत. रघुनाथ कबीर या नावाने कविता आणि चारोळ्या ते लिहितात. आणि सायन्समध्ये त्यांचं म्हणजे सायन्स प्रोफेशन आणि इतिहास पॅशन असं काहीचं साताऱ्याचं उमदं व्यक्तिमत्व, रांगडी भाषा असणारं छान हे एक. आणि दुसरे म्हणजे आमचे रोहित अवटी सर. त्यांनीही मास्टर्स केलंय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आणि त्यांचं फिजिक्स शिकवण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये त्यांना कुतूहल आहे आणि शिक्षण क्षेत्रात काहीतरी हटके आणि भरीव कामगिरी करण्याची त्यांची प्रचंड इच्छाशक्ती आहे. या दोघांचंही मी स्वागत करतो आणि अजिबात वेळ वाया न घालवता आपण आपल्या संवादमालेतलं हे दुसरं पुष्प सगळ्या गुंफाला आपण सुरू करूया. रोहित सर आणि राहुलजी सुरुवात करणार आहे. राहुल सुरुवात करणार आहे. तर ओव्हर टू यू राहुल, आणि या गप्पांना सुरू होते. नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि पहिला प्रश्न विचारतोय त्यामुळे थोडस मला आधी अमृताजींना नमस्कार नाही तर ऑनलाईन दंडवत घालतो. नमस्कार. नमस्कार राहुलजी. एका रिझ्यूम मध्ये पुरणाऱ्या या गोष्टी नाहीत. प्रत्येक गोष्टीचा वेगळा सीव्ही होईल. आणि कधी कधी तर असं वाटतं हे ऐकून की एका जीवनातलं पण काम नाही. पण दोन प्रकारची माणसं असतात जसं आपल्याला माहितीये की एक तर संपूर्ण जीवनभर एकच काम करायचं आणि दुसऱ्या प्रकारची माणसं असतात जे अख्ख्या जीवनात एकही काम सोडायचं नाही. जसं आपल्याला महात्मा गांधींनी सांगितलंय की लर्न लाईक यू हॅव टू लिव्ह फॉर एव्हर. ह्या उक्तीचं पालन जे कोणी जर करत असेल तर त्या काही वल्लींपैकी आपण आहात. थँक्यू सो मच. आणि त्याबद्दल खरंच अभिमान आहे की महाराष्ट्राचा जरी पटका विद्येच्या क्षेत्रामध्ये असा फडकत राहो, तुमच्यासारख्या अजून अशा अनेक प्रभृतींनी हे काम करत राहो ही सदिच्छा. आणि आता फार वेळ न दवडता मी पहिला प्रश्न विचारतो की आउट ऑफ ऑल दिस प्रोफेशन्स, एवढ्या सगळ्या प्रोफेशन मधून भाषा अभिधू व्हावंसच का वाटलं? भाषाच का? कसं आहे माहितीये का राहुलजी, या सगळ्या माझ्या प्रवासाला सुरुवात झाली ती खरं सांगायचं झालं तर खूप लहान वयात झाली. पण लहान वयात मी भाषा नेमक्या शिकायला घेतल्या का तर नाही. थोडं फ्लॅशबॅक मध्ये नेते.
माझ्या लहानपणी मी जादूचे प्रयोग करायचे आणि नाटकातही काम केलं आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्रभर, भारताबाहेर म्हणजे मॉरिशसला मला दुसऱ्या मराठी जागतिक परिषदेला आमंत्रित केलं गेलं होतं. तर इकडे जेव्हा ज्या ज्या ठिकाणी जाता आलं, तर माझ्या आईने एक गोष्ट माझ्यामध्ये एक ऑब्झर्व केली, एक पाहिली, की ज्या ज्या ठिकाणी आपण जातोय तिकडची लकब म्हणा, तिकडची भाषा अशी पूर्णतः नाही, पण हाय, हॅलो, नमस्कार, तिकडचे 1 ते 10 आकडे असतील, या ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या, या मी पटकन पिकअप करत होते. आता हे असं कुठेतरी म्हणजे बाळाचे पाय कदाचित पाळण्यात दिसले असावेत आईला, त्यामुळे पुढे हळूहळू त्यामध्येच मार्गदर्शनही मला मिळालं. आमच्या घरी ना बरीच पुस्तकांचं वेड हे मला माझ्या आजोबांकडनं, आईच्या वडिलांकडनं आलं असं मी म्हणेन. कारण आमच्या घरी प्रचंड पुस्तकं आहेत. म्हणजे माणसांना बसायला जागा कमी, माणसांना बाकीच्या वस्तू ठेवायला जागा कमी, पण पुस्तकं प्रचंड पुष्कळ आहेत आमच्याकडे. त्यामुळे पुस्तकांच्या सानिध्यात वाढल्यामुळे आणि तेव्हा ना सोव्हिएट ची मासिकं यायची, सोव्हिएट रशियन, आणि ती मासिकं होती. सो कुठेतरी एक असं कुतूहल होतं, उत्सुकता होती, की काय बाबा हे, काय लिपी आहे, कोणती भाषा आहे. आणि मग शाळेमध्ये 8वी 9वी 10वीत फ्रेंच घेतलं होतं. पण खरं सांगायचं झालं ना, तर त्या फ्रेंचचा आणि मी खऱ्या अर्थी जेव्हा फ्रान्सला गेले किंवा तिकडे जेव्हा फ्रेंच लोकांशी बोलले, त्या फ्रेंचचा काडी मात्र संबंध नव्हता. कारण शाळेत जे काही फ्रेंच शिकले, दॅट वॉज जस्ट की बाबा पेपर लिहिला पाहिजे, मार्क मिळाले पाहिजेत, इतकाच ऍटिट्यूड होता. जे मी हळूहळू पुढे लक्षात आलं की विच इज नॉट अ करेक्ट ऍटिट्यूड टू लर्न लँग्वेज. त्यावरती मी नंतर बोलेन. आणि मग पुढे कसं झालं की 10वी नंतर 10वीच्या सुट्टीमध्ये आजोबा मला मॅक्सम्युलर भवनला घेऊन गेले. तिकडे जर्मन भाषा शिकायला सुरुवात केली. आता तिकडे मी त्या भाषेच्या प्रेमात पडले, माझ्या शिक्षकांच्या प्रेमात पडले, की त्या इमारतीच्या प्रेमात पडले, मला माहिती नाही. पण तिकडनं जो काही प्रवासाला सुरुवात झाली ना, त्यानंतर देर वॉज नो लुकिंग बॅक. आणि मग एक एक करत भाषा शिकत गेले. आणि त्या सुद्धा निवडताना कसं झालं की अच्छा या 2 भाषांच्या जवळची ही का, किंवा ही त्याची फॅमिली आहे, म्हणजे फॅमिली असतात ना लँग्वेजेसच्या. तर अच्छा, स्पॅनिश इज सिस्टर ऑफ इटालियन, मग चला या 2 पण शिकून घेऊया, बहिणींना शिकून घेऊया, असं करत करत शिकत गेले. आणि मग कळलंच नाही, आय एंडेड अप विथ सो मेनी लँग्वेजेस. अच्छा, म्हणजे हे असं झालं की लोक जुडते गए कारवा बनता गया, तसं बिलकुल बिलकुल. भाषाएं जुडती गई कारवा बनता गया असं झालं. हो आणि हो हो. तुम्ही म्हणताय की तुम्ही प्रेमात पडला, जर्मनीच्या असेल, त्या इमारतीची असेल, त्या शिक्षकांच्या असेल, खरंय. येस. म्हणजे प्रेम कोणावरही करावं, ह्या उक्तीप्रमाणे तुम्ही भाषेवर भरभरून प्रेम केलं. हो. आणि आता माझा दुसरा प्रश्न ह्यामुळे इररिलेव्हंट झाला. मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारणार होतो की घरच्यांचं तुमचं काय म्हणणं होतं. कारण आता अच्छा. तुमच्या घरच्यांनी सपोर्टच दिला म्हटल्यावर आता तो प्रश्न हो. म्हणजे मारून नाही टाकला पण तुम्ही. पण नाही, प्रश्न मारून नाही टाकत मी. त्याच्यामध्ये अजून एक गंमत सांगते. ह्यामध्ये ना फक्त एक सपोर्ट असणं किंवा बरेच जण असं म्हणतात, नाही आमचा की नाही खूप सपोर्ट आहे, पण नुसतं त्यावरती गोष्टी होत नसतात बरं का. कसं असतं, सपोर्ट असणं एक, आणि एक असतं खूपच म्हणजे असं खंबीरपणे एक पिलर असणं तुमच्या मागे. सो जसं आता 1-2 उदाहरणं सांगते. मी 12वी नंतर माझ्या भाषेचा म्हणजे आवाका वाढत होता. मला भाषा शिकण्याचं माझं वेड वाढत होतं म्हणा, पॅशन वाढत होतं म्हणा. आणि बऱ्याच भाषा तेव्हा मुंबईत मला शिकायला मिळत नव्हत्या, वेळेअभावी, पैसे अभावी. आणि म्हणजे एकत्र ओव्हरलॅपिंग कोर्सेस जमत नव्हते. काही कोर्सेस इथे अवेलेबल नव्हते, पण पुण्यात होते. मग पुण्यात जायचा निर्णय घेतला भाषा शिकण्यासाठी. हे सगळं करताना मला अक्षरशः कॉलेजला BA करायला जाणं हा मला कुठेतरी, म्हणजे मला हे वाक्य म्हणणं योग्य वाटेल की नाही माहित नाही, पण खरं सांगायचं अगदी झालं तर मला तो वेळ फुकट जात होता असं कुठेतरी वाटत होतं. की कॉलेजमध्ये जाऊन जर फ्री पिरियड आला तर मला वाटायचं अरे बाप रे, म्हणजे मी आजचा 1 तास फुकट घालवणार आहे. कारण बाकीच्यांसाठी कसं होतं, चल आज फ्री पिरियड मिळाला किंवा हाफ डे आहे तर चल आपण आज पिक्चर बघू, शॉपिंग करू. माझ्यासाठी हे काहीच नव्हतं. माझ्यासाठी हे सगळं असं होतं की ओ माय गॉड, हाऊ एम आय गोइंग टू वेस्ट सो मच टाइम. माझ्यासाठी इतकंच होतं. आणि मग हे कुठेतरी असताना निर्णय घेतला गेला, जो फक्त मी आणि आईने मिळून घेतला. म्हणजे असं
बऱ्याच गोष्टी आम्ही निर्णय ना असे घेतलेत की हा चल ठरलं आपलं असं वगैरे, आणि मग ठरलं की डिस्टन्स एज्युकेशन करायचं. बरं, ही मी गोष्ट सांगते तुम्हाला 2001 सालची. तेव्हा की नाही असं व्हायचं की डिस्टन्स एज्युकेशन, इदर युअर अ ड्रॉप आउट किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे असं कोणी करत नाही. सो बऱ्याच जणांनी माझ्या आईकडे येऊन माझ्या आईला असंही म्हटलेलं आहे की अगं ज्योती, अमृताने शिक्षण सोडलं. आणि तेव्हा माझ्या आईने खंबीरपणे म्हटलेलं आहे की अमृताने शिक्षण नाही सोडलेलं, तिने कॉलेज सोडलंय शिक्षण घेण्यासाठी. सो हे जे असतं ना, हा दिस इज सपोर्ट, दिस इज रिअल सपोर्ट. किंवा मी जेव्हा खूप भाषा शिकायला घेतल्या ना राहुलजी, तेव्हा बरेच जणांचं इनिशियली कसं एक म्हणणं होतं की एवढे एकत्र, एक ना धड भारंभार चिंध्या होतील. त्यावरती एक सुंदर उत्तर दिलं, म्हणजे ही उत्तर आहेत ना, दीज आन्सर्स मेंट अ लॉट टू मी. तिने उत्तर काय दिलं असावं आईने, की चिंध्यांचीच बनते ती गोधडी आणि गोधडीच आपल्याला ऊब देते. सो हे अशी जी उत्तरं आहेत ना, माझ्या मते दिस इज सपोर्ट. कारण तुम्हाला कधी कधी कसं असतं, घरच्यांचा सपोर्ट मिळत असतो, पण समाजात तो एक पाठिंबा मिळत नसतो, किंवा आपल्याकडे कधी कधी ना उगीच काहीतरी, काय रे एवढेच मिळाले मार्क, काय मग आता काय करायचं ठरवलंय, हे असे काहीसे प्रश्न असतात ना, जे कधी कधी हो त्यात काय वाईट आहे बोलण्यात असं म्हणून जातो आपण, पण ह्या प्रश्नांचाही बऱ्याच वेळेला त्या तरुण वयात इम्पॅक्ट नेगेटिव्हली होऊ शकतो. पण त्या प्रश्नांना जर सामोर्य आपल्या आई वडिलांनी कोणीतरी खंबीरपणे आपल्यासाठी देणारं असलं ना, मग आपल्याला समाजाला फेस करण्याची ताकद वाढते. आणि आय एम टॉकिंग दिस अबाउट 2001, 2002. मी 2003 ला ग्रॅज्युएट झाले. त्या वेळी असं होतं की लँग्वेजेस, म्हणजे तू काय करणार आहेस पुढे, व्हॉट आर यू गोइंग टू डू, हे काय आहे, म्हणजे तू BA पण डिस्टन्स एज्युकेशन केलं, कॉलेज अर्धवट सोडलं, असंच बोलायचे लोक. सो या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे फक्त सपोर्ट हा, हो मी तुला सपोर्ट करते, पाहिजे ते कर, हा तिकडे संपत नाही. पण हा जो पुढे एक पाऊल जाऊन जो सपोर्ट आहे ना, दिस मीन्स अ लॉट अँड दिस मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. नाही, अर्थातच तुम्ही फार महत्वपूर्ण, म्हणजे अक्षरशः एवढ्या मिनिटाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही भारतीय शिक्षण व्यवस्थेचे किंवा भारतावर लादलेल्या शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे काढलेत. हो नाही हो नाही त्यातून आता हे नवल नाही की तुम्ही होम स्कूलिंगच्या मार्गावर का चालताय, हे त्याच्यात तर काही नवल नाही. अरे बापरे कारण शाळेने मला शिक्षणात मदत केली नाही असं म्हणणारे आईन्स्टाईन होते, असं म्हणणारा न्यूटन होता, असं म्हणणारा मॅक्स म्युलर होता, असं म्हणणारा आणखी एक माणूस होता, थॉमस अल्वा एडिसन. अर्थात त्यांची आई आईन्स्टाईनची बहीण असेल, आणि आई कोणाची बरं, एडिसनची आई. यांनी जो सपोर्ट केला त्या कारणामुळे आज ते तसे आहेत. कारण आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की आई वारल्यानंतर त्याने ते पत्र, जे शाळेतलं पत्र आहे ते काढलं बाहेर, आणि त्यानंतर त्याने ते बघितलं की अरे माझ्या शिक्षकांनी तर मला ढ बोलले होते, पण माझ्या आईने एक्स्ट्रॉर्डिनरी म्हणून मला होम स्कूलिंग केलं. पण आज सुद्धा होम स्कूलिंग हा थोडासा धाडसी पाऊल आहे, त्याच्यावर आपण वळूयाच. पण मला असं विचारायचंय की वेगवेगळ्या भाषा शिकण्याचे तुम्हाला फायदे असे काय झाले, पर्क्स ज्याला आपण म्हणतो? हो, त्याचे फायदे ना, खूप छान प्रश्न विचारलाय. आणि मी तुम्हाला इनफॅक्ट हे सांगू, पहिलं उत्तर देण्याआधी हे सांगेन राहुलजी, हा प्रश्न मला गेल्या बऱ्याच वर्षात कोणी विचारला नव्हता. मला खूप आवडलाय हा प्रश्न. हा प्रश्न आय थिंक सो माझ्या दूरदर्शनच्या मुलाखतीत एक जणांनी एकदा विचारला गेला होता, त्यानंतर कधीच कोणी विचारला नव्हता. आय एम व्हेरी हॅपी तुम्ही हा मला प्रश्न विचारलात, सो थँक्यू. बरं, भाषा शिकण्याचे फायदे काय? भाषा शिकण्याचे फायदे भरपूर जण बरंच म्हणतील. हो, तुम्हाला जगातल्या सगळ्यांशी बोलता येईल, तुम्हाला एक वेगळाच कॉन्फिडन्स येईल, तुम्ही बरेच आयुष्य जगायला लागता. म्हणजे यू आर नॉट लिव्हिंग जस्ट वन लाईफस्टाईल, वन लाईफ, बट यू स्टार्ट टू लिव्ह अ लॉट ऑफ थिंग्स टुगेदर. पण अपार्ट फ्रॉम दॅट एक खूप महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही ना जेव्हा बऱ्याच वेगवेगळ्या भाषा शिकता, परकीय भाषा शिकता एस्पेशली जेव्हा, तेव्हा ना कुठेतरी तुम्ही तुमच्या मातृभाषेच्या, तुमच्या संस्कृतीच्या अधिक जवळ जाता. मला बरेच जण विचारतात की मग
तू स्वतःच्या भाषेपासून लांब गेलीस, दुरावली गेलीस का? की म्हणजे काही जणांचा असा एक समज असतो की ही इंग्लिशच बोलत असेल, मराठी वगैरे बोलत नसेल, असा उगीच काहीतरी, म्हणजे ही फॉरेन लँग्वेज शिकली वगैरे. सो असं कुठेच काही नाहीये. इनफॅक्ट मला असं कुठेतरी वाटतं की जितकी मी या भाषा शिकत गेले ना, तितकीच कुठेतरी साम्य शोधत गेले की अरे अच्छा, म्हणजे रशियन लोकांकडेही अशी पद्धत आहे हा, किंवा अरे रशियन लोक पण साखर म्हणतात, आम्ही पण साखरच म्हणतो मराठीत. किंवा जपानी लोक जे ज्या टोन मध्ये बोलतात, अच्छा खूप मराठी सारखं आहे नाही मराठीत, म्हणजे आपण मराठीत म्हणतो अच्छा असं आहे का, आणि जपानी लोक म्हणतात सो देस का. सो हे किती सेम आहे. म्हणजे हे सिमिलॅरिटीज मी जेव्हा शोधत गेले ना, तेव्हा मला असं वाटतं मी माझ्या संस्कृतीच्या किंवा मी माझ्या भाषेच्या अधिक जवळ होत गेले, खूप जवळ झाले. सो माझ्या मते भाषा शिकण्याचा हा सर्वात मोठा फायदा आहे की आपल्याला आपल्या भाषेचा जास्ती अभिमान वाटायला लागतो कुठेतरी. आपण एक कुठेतरी पुलंनी जसं म्हटलं की एक जाज्वल्य अभिमान पाहिजे वगैरे, तसं काहीसा तो एक निर्माण होतो आपल्यामध्ये, आणि आपण अचानकपणे जगभरामध्ये आपण तो प्रसार करू शकतो. ही सुपर पॉवर आल्यासारखं मला वाटायला लागलं. म्हणजे मोर दॅन म्हणजे मेनी पीपल से की मग तू एवढ्या बाकीच्या भाषा शिकले, मग त्यांनी आपल्या भाषेला काय फायदा होणार. आपल्या भाषेला असा फायदा होणार की मी आज माझी मातृभाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू शकते. जर मला असं वाटलं स्पॅनिश माणसाने मराठी शिकावं, तर मी स्पॅनिश माणसाला स्पॅनिश भाषेतनं मराठी शिकवू शकते किंवा मराठी लिटरेचर पोहोचवू शकते. आय थिंक दिस इज अ सुपर पॉवर व्हेन यू लर्न अ फॉरेन लँग्वेज. आणि आय एन्जॉय इट. म्हणजे हा पुलंनी जो एक शब्द वापरलाय ना, म्हणजे इंग्लिश मधला सुपर पॉवर शब्द आहे, पण मराठीतला हा जो एक शब्द आहे ना, जाज्वल्य अभिमान, हा परफेक्ट आहे याला, बरं का. आता असं म्हणायला लागेल की ज्यांच्या समोर कर जोडावे तसे 4च आहेत: मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि अमृता जोशी आंबडेकर. अरे बापरे. परफेक्ट. थँक्यू. असं करत आता कारण तुम्ही एका याच्यात बरेच आयुष्य जगताय म्हटलं, पुणेकर आणि नागपूरकर तुमच्यासाठी फार मोठी गोष्ट नाहीच आहे. कुठल्या झाडाची पानं. नाही पण मी पुण्यात बरंच माझं शिक्षण झालंय, पुण्यात शिकवायला पण होते मी, आणि पुण्याचं एक वेगळं माझं पुण्याशी एक वेगळं एक नातं आहे माझं. बरेच जण म्हणतात की अगं तू तर मुंबईची असो, पुणे काय तुला फार आवडत नसेल, पण पुणे फार माझं एक जवळचं आहे आणि एक वेगळं जिव्हाळ्याचं नातं आहे माझं पुण्याशी. आणि त्यामुळे मी पुण्यात लिहितही होते न्यूजपेपरमध्ये, सकाळ पेपरमध्ये. तेव्हा मी खालती साईन काय करायचे माहितीये का, मी पुणेकर मुंबईची. सो मी अजूनही म्हणते मी पुणेकर आहे पण मुंबईची. वा अतिशय म्हणजे तुमचं ज्या प्रकारे तुम्ही आता मातृभाषेबद्दल भरभरून बोलताय, म्हणजे आता म्हणजे हे अराजकीय पद्धतीने होत नाही आज महाराष्ट्रामध्ये. याच दुःख आहे. हे होतं ते राजकीय पद्धतीनेच होतं. नाही, 100% खूप एकदम खूप महत्वाचा मुद्दा बोलला तुम्ही. म्हणजे मी तुमच्या पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी एक गोष्ट सांगू इच्छिते. हा जो राजकीय भाग आहे ना भाषेतला, मला कधी कधी वाटतं ना की आपली भाषा जी आहे ना, ही खरं तर खूप निर्मल आहे, खूप एक वेगळा प्रकार आहे. भाषा ही एक देणगी आहे, आणि आपण प्रत्येक जण जे आज बोलू शकतो किंवा न बोलताही जी भाषा एक डोळ्यातनं जी एकमेकांच्या पर्यंत भावना पोहोचवते, ही एक भाषा असते. आणि भाषेला माझ्या मते ना राजकीय रूप कुठेही येऊ नये. कारण लाईक आय ऑलवेज से, म्हणजे हे रेफ्युजी पिक्चर मधलं जे गाणं आहे ना, पंछी नदिया पवन के झोके कोई सरहद ना इन्हे रोके, त्यामध्ये अजून एक गोष्ट आहे भाषा. आणि खरं तर भाषेला पण कुठलीही बॉर्डर थांबवता कामा नये. पण सॅडली आपल्याकडे जगामध्ये आज प्रत्येक बॉर्डरला भाषा थांबवली जाते, पण भाषा बदलायची थांबत नाही. आणि भाषा तरी वळणावर बदलते. त्यात सुद्धा आपण किती ते अरे ही शुद्ध भाषा नाही, अरे ही अशुद्ध आहे, अरे पेला नाही म्हणायचं, अरे भांड म्हणायचं, अरे पोळी नाही म्हणायची, चपाती म्हणायची. मी तर म्हणते हे सगळे शब्द आपले आहेत. आपण आपली भाषा का समृद्ध करायची नाही? जर तू पेला म्हणतोयस, जर तू भांड म्हणतोयस, आणि ते पाणी प्यायचंच आहे ना पात्र, त्या दोन्ही आकारांना जर आपल्याकडे 2 शब्द आहेत, तर एका शब्दाला
नाही नाही, हे आम्ही असं म्हणत नाही का म्हणून त्याला त्या शब्दाला धुडकारून लावायचं. त्या शब्दाला पण आपलंसं घ्या. पोळी पण माझीच आहे, मग चपाती पण माझीच आहे, घडीची पोळी पण माझीच आहे, फुलका पण माझाच आहे, पराठा पण माझाच आहे. माझ्याकडे शब्दकोश माझा वाढत चाललेला आहे आणि माझी भाषा समृद्ध होते. हे कुठेतरी आपण विसरतो. जेव्हा 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 हे म्हटलं जातं ना की आम्ही हे असं नाही म्हणत, तेव्हा तेव्हा भाषा कुठेतरी कमी होते. मी म्हणेन आम्ही हे असंही म्हणतो, हे जेव्हा जेव्हा म्हणतो तेव्हा तेव्हा ते ऍडिशन वाढतं. सो राजकीय रूपांतर कधीच भाषेला येऊ नये आणि भाषा ही कायम वाढत राहावी. हे म्हणजे तुम्ही अक्षरशः वैज्ञानिक पद्धतीने बोललात की 10 ml च्या पिपेट मधलं परिमाण वेगळं असतं आणि 50 ml च्या ब्युरेटचं परिमाण वेगळं असतं. प्रत्येक ठिकाणी प्रमाण बदलत असतं. तर कुठली भाषा प्रमाण आहे, म्हणजे पुण्यामध्ये जे सदाशिव पेठेमध्ये जी हाक मारली जाते ती जितकी शुद्ध म्हणावी तितकीच कोल्हापूरच्या रंकाळ्यावर मारलेली हाक सुद्धा शुद्धच म्हणावी. परफेक्ट. म्हणजे ते कोल्हापूरची सुरुवात, कोल्हापूरमध्ये कोणत्याही हाकीला सुरुवात मारताना एक शब्द आहे, तो आता ठीक आहे सगळ्यांना माहिती आहे काय तो, तोही तितकाच शुद्ध म्हटला पाहिजे. येस, अगदी बरोबर. तुमचं काय की शाळेमध्ये आता आपण शाळेमध्ये अभ्यास करतो, शिक्षण करतो, भाषा हे एक शिक्षण आहे, पण मग शिक्षणाची भाषा कोणती पाहिजे? मी म्हणेन शिक्षणाची भाषा कोणती असावी ही ज्याच्या त्याच्या पद्धतीने असावी. ज्याला त्याला निवडायला तो चॉईस असावा. असं नाही म्हणजे असं ओके, तुम्ही महाराष्ट्रात राहता, तुम्हाला मराठी भाषा आलीच पाहिजे, तुम्ही गुजरातमध्ये राहत असाल तुम्हाला गुजराती भाषा आलीच पाहिजे. पण मला म्हणायचं की आपण लहान मुलांवर जेव्हा जेव्हा ती एक गोष्ट लादतो ना तर जेव्हा जेव्हा ती लादतो ना तेव्हा कुठेतरी मला असं वाटतं की त्या मुलाला, त्या व्यक्तीला, त्या मुलीला ती भाषा शिकण्यापासून आपण कुठेतरी लांब नेतोय. म्हणजे असं होतं की अरे यार, म्हणजे ती फोर्स केलं जाते. व्हेअरएज इफ इट इज अन ऑप्शन, आणि त्यात भाषेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की मला किती मार्क मिळणार आहेत, की तो अमुक एक मार्काचा पेपर आहे, की त्याच्यामध्ये प्रश्न काय असणार आहेत, किंवा कोण कोणास म्हणाले असणार आहे, किंवा व्याकरण जे आहे ते चला आता प्रश्नार्थक वाक्य बनवा किंवा नकारात्मक वाक्य बनवा. तर हे जे सगळं आहे ना, यामध्ये जी भाषा अडकून जाते ना कुठेतरी, ती कुठेतरी मग बोलण्यापासून, बोलण्यातली भाषा किंवा भाषेचं महत्व किंवा त्या भाषेमध्ये भरपूर जे एक वाचन करण्याचा जो एक आनंद मिळतो ना, हा कुठेतरी हिरावून घेतला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की भाषा ही इट्स अ चॉईस. ही प्रत्येकाला निवडायचा एक अधिकार आहे. तो प्रत्येकाला निवडायचा अधिकार असायलाच हवा. आपली मातृभाषा जी आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं म्हणजे ते दुर्लक्ष होता कामा नये. जी कोणती आपली मातृभाषा असेल ती, देशामध्ये जी भाषा पॉप्युलर आहे, जी सगळ्यात जास्ती बोलली जाते, त्या भाषा एक दोन आपल्याला येणं हे कोणी सक्तीकारक करणं योग्य आहे का मला माहित नाही, पण गरजेचं आहे का? हो, गरजेचं आहे. कारण आज तुम्ही जर एखादी भाषा मला येतेय तर मी आज राहुलशी, जयेशशी, कुशलशी या कोणाशीही आज मी आवडीने मनसोक्तपणे बोलू शकेन आणि मी त्या माणसाच्या खूप म्हणजे एक मैत्रीचं नातं तयार होतं जेव्हा मी त्या भाषेमध्ये बोलून जाते. तुम्ही एक लक्षात घेतलं असेल, एखादा फॉरेनर आहे आणि एखादा फॉरेनर आपल्याला फक्त असं म्हणाला नमस्कार मैं जपान से आया हूं, तरी आपल्याला वाटतं हा जपानी मुलगा मराठीत बोलला. हे किती एक आनंददायी गोष्ट आहे, किती एक वेगळा आनंद मिळतो. तसंच सेम दुसऱ्या माणसालाही वाटतं. एखादा मल्याळी असेल, तो पटकन मराठीत बोलून गेला की मी ना तुमच्याकडे पुरणपोळी खायला येईन ना होळीला. आपल्याला कळलं काय म्हणजे हेच एक फिलिंग आहे ना, दिस इज अमेझिंग. आणि या फिलिंग साठी जरूर भाषा शिकाव्यात, आपल्या शेजार पाजारच्या शिकाव्यात. सक्तीकारक असावं का? फ्रीडम असावा, तर ती आणखी आवडीने करता येईल. बरोबर. नाही तुमचं फ्रीडमची गोष्ट बरोबर आहे, पण मग ना होतंय काय माहितीये का, आपल्या भारतामध्ये 10 रुपयाच्या नोटेवर ज्या भाषा आहेत त्या सगळ्या भाषा आपल्या आहेत, त्या 16, आणि ज्या 10 आदिवासी ज्या त्या नोटेवर छापलेल्या नाहीत त्या सुद्धा आपल्या आहेत. होतंय काय, लॉर्ड मॅकॉलेच्या कृपेने आपण आपल्याला भाषा म्हटलं की आपण एक तर आपली मातृभाषेचं नाव लिहितो, हिंदीचं नाव लिहितो आणि इंग्रजीचं नाव लिहितो, आणि त्यातही शिक्षणाची भाषा ही इंग्रजी झालेली आहे. त्यामुळे होतंय काय, 6 ते 7 तास तिथे इंग्रजीत बोलायला लागते, घरी आल्यानंतर मराठी बोलायला लागते. अक्षरशः इथपर्यंत परिस्थिती आहे की मुलाला माळ घातलेली आहे का, माळ म्हणजे आपली पंढरपूरची, आणि त्याला विचारलं की तुला पसायदान येतं का, त्याने मला हा प्रश्न विचारला की पसायदान काय असतं.
मग त्यापेक्षा त्या माळेचा फायदाच काय झाला? खरंय. इथपर्यंत परिस्थिती आली. त्यामुळे मला असं वाटतं की जे इंग्रजीचा विळखा आहे त्या दृष्टिकोनातून मी विचारलं की नाही, पण मग बिना इंग्रजी त्यासाठी मग मी नाही. म्हणेन की घरातनं ही सुरुवात कुठेतरी, हा पाया कुठेतरी घरी रोवला जातो. जेव्हा म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे की मराठी मीडियम मध्ये जरी मूल शिकत असलं तरी घरी येऊन मम्मी पप्पा म्हणतंय, आणि तिकडे जे एक हे जे सुरू झालेलं ना, आणि हा इंग्लिशचा जो एक बागुलबुवा आहे, आणि हा एक जो एक इंग्लिश मीडियम मध्ये शिकून सुद्धा इंग्लिश येत नाही, मराठी आपलीशी वाटत नाही, आणि हा एक काहीतरी ना घरका ना गाठका असं काहीची जी एक परिस्थिती झाली आहे ना, यामध्ये प्रॉब्लेम असा नाही सुटला जाणार की फक्त मराठीमध्ये शिक्षण घेतलं तर हे सगळे प्रॉब्लेम सुटतील. हे नाही होणार आहेत. प्रॉब्लेम तेव्हा सुटतील जेव्हा भाषा शिकण्याची पद्धतच बदलेल, भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. सो घरामधनच ही सुरुवात होईल. जेव्हा घरी आज मी होमस्कूल करते, पण माझ्या घरी माझ्या मुलाला इंग्लिश उत्कृष्ट बोलत असला तरी तो मराठी तितकंच अस्खलित बोलतो आणि वाचतो. पण आज शाळेत जर जात असता तर एखाद वेळेस त्याला मराठी वाचनाची आवड कितपत लागली असती, कारण वाचनाचीच आवड हल्ली नाहीशी होत चालली आहे शाळेतल्या मुलांमध्ये. सो हा जो एक प्रकार आहे ना, आता तुम्ही जसं म्हटलं पसायदान, हा सगळा ना कसा आहे माहितीये, हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, आणि हे कुठेतरी जन्मतः घरातनं पेरलं नाही गेलं ना तर ते फक्त शाळेवरती आपण लादून नाही होणार. नाही, मग माझं तेच म्हणणं आहे की असंही नाही की आपल्या इंग्रजी भाषेविना कारभार चालत नाही, हे समज खोटे ठरवणारे देश आहेत ना. माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही आता एवढे देश फिरलाय, तुम्ही एवढ्या भाषा शिकलाय, बिना इंग्रजी भाषा न वापरता स्वतःची मातृभाषा वापरून ते देशाचा कारभार करतात. ते कसे करतात? त्यांचं काय नक्की गमक आहे? सो त्या लोकांकडे असं आहे की त्यांची संबंध जी सिस्टम आहे ती त्यांच्या भाषेवरच आधारित आहे. त्यामुळे तिथे असं नाहीये की तुम्हाला जर लॉ शिकायचं असेल तर तुम्हाला चांगलं इंग्लिश आलं पाहिजे किंवा काय. आता आपल्यावरती जे राज्य असल्यामुळे पूर्वी असल्यामुळे मग मॅकॅवले सिस्टम जी बसली ती पूर्वीपासून जी आता एज्युकेशनल रिफॉर्म्स येत आहेत आणि आता कुठेतरी ती सिस्टम बदलणार आहे, ज्याचा अजून नवीन शिक्षण पद्धतीचा आता 1-2-3 वर्ष आय थिंक जातील ना ती इम्प्लिमेंट होईपर्यंत. तेव्हा आता कुठे ते बदलणार आहे. 2022 2 वर्षांनी. सो आता कुठे ते सगळं बदलणार आहे, तेव्हा लेट्स सी, म्हणजे आय हॅव अ व्हेरी पॉझिटिव्ह होप, आणि की हे खरंच खूप चांगल्यारीत्या बदललं जाईल. पण बाकीच्या देशांचा कारभार कसा चालतो, त्यांच्याकडे ही सगळी सिस्टमच त्यांच्या भाषेत बनलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर आज जर्मनीत असणार असाल तर आपल्याला जर्मन थोडीशी शिकायला लागेल. तिकडे असा प्रश्न येणार नाही की तुला इंग्लिश यायला पाहिजे. अहो साधी गोष्ट सांगते, आपण जेव्हा इकडे शाळेमध्ये एक समजा फ्रेंच शिकायचंय असं ठरलं तर आपल्याकडे ना इंग्लिशचे मार्क बघतात अजूनही, की इंग्लिशमध्ये किती मिळाले त्यावरनं ठरवतात फ्रेंच शिकायची की नाही. पण मला सांगा, एखाद्या जपानी माणसाला जर फ्रेंच शिकायची तर तो काय आधी इंग्लिश शिकतो मग फ्रेंच शिकतो? बघा आपल्याकडे काय आहे. सो हा एक इंग्लिशचा एक जो क्रिएट केलेला हा जो बागुलबुवा आहे ना, इंग्लिशची भीती, आणि ज्यामुळे बरेच जण इंग्लिश बोलायलाही घाबरतात, हा फक्त माध्यमातनं कुठल्या शिकल्याने किंवा हे केल्याने येणार नाही. हे सगळं आपल्या हा संस्कृतीचा भाग आहे आणि हा सिस्टम मधला भाग आहे. हा तिकडे मुळात जेव्हा चेंज होईल ना तेव्हा हा सगळीकडे ड्रिप डाऊन होऊन खालती येईल. जसा चायना, जपान, जर्मनी हे सगळे देश, फ्रान्स, हे सगळे देश त्यांच्या भाषेमध्ये बोलून दे आर डुईंग अमेझिंग. मग आपण का, आपलं का अडतंय? आणि हे आपण एका रात्रीत नाही बदलू शकणार. इट विल टेक टाइम. आता इतक्या भाषा येतात जगाच्या पाठीवर. तुम्ही एखाद्या इकॉनॉमिक क्लासमध्ये किंवा बिझनेस क्लास कुठेही तिथे बसलात तुम्ही, तर तिथे तुम्हाला माणसं काय कुचकुचतायत ते कळत असेलच. कधी त्याचा असा फायदा झालाय का की आपल्याबद्दल काहीतरी कोणी वाकडं तिकडं बोलताय, नंतर आपण दाखवलं की मला येते तुमची भाषा, असं म्हणजे ते नाही का? घडलाय ना. हो, मजा येते. तिची वट दाखवतो ना आपण की भाऊ येते मला, उगाच माझ्या देशाबद्दल उलट सुलट बोलू नका, असं काही झालं? कसं आहे, एकदा मी इटलीवरनं परत येत होते आणि
आमच्या विमानामध्ये बरेच जण इंडियन्सच होते, कारण मिलानहून परत येणारं विमान होतं, सगळे इंडियन्स होते, सगळे भावूक भारतीय होते. आणि आपल्या देशाला परत चाललोय म्हटल्यावरती तो एक इमोशनल झालेलं असतो आपण सगळे. आणि सगळेच जण एकमेकांशी जरा थोड्या मोठ्या आवाजात बोलत होते, गप्पा गोष्टी चाललेल्या, आणि फराळाची पाकिटं इकडनं तिकडे बाकरवडी पसरत होती, खाकरा जात होता. सो काही कॉमेंट्स आपल्यावर पास होत होत्या, काही वाईट नाही, जसं आपणही त्यांच्याबद्दल कधी कधी बोलतो तसंच तेही बोलत होते. सो परत आता ही पण भाषाच आहे, म्हणजे माझ्या मते जोक करणं, भांडणं, गप्पा मारणं हे सगळ्या भाषेतले पैलू आहेत, आणि हे सगळे असतातच. माणसं तशी भाषा आणि तसे पद्धती, तशा पद्धती. सो इट्स ओके. सो काही कॉमेंट्स प्रॉब्ली पास होत होत्या. एकच मिनिट होल्ड करा, सॉरी, एकच मिनिट होल्ड करता येईल का आपल्याला? नक्की. सॉरी सॉरी. सॉरी. हा. सो हा, तर तसंच काहीसं घडलं. आणि त्या विमानामध्ये मग ती लोक जेव्हा बोलत होते, आणि मग जेव्हा ते सर्व्ह करायला आले, तेव्हा मी त्यांच्याशी इटालियन मध्ये बोलले. आणि मग तो सर्व्ह करणारा जो होता, द कॅबिन क्रू, ही वॉज लाईक पार्लारे इटालियानो. आय वॉज लाईक सी. आणि मग नंतर ते जे काही विमानामध्ये चिडीचूप झाले, म्हणजे एकदम झिप, की नो वन वॉज टॉकिंग, आणि मला इकॉनॉमी क्लास मध्ये बिझनेस क्लासची ट्रीटमेंट मिळाली. हा, ती म्हणजे ह्या किस्स्यावरून एक ऐतिहासिक किस्स्याची आठवण अशी झाली की एकदा असंच स्वामी विवेकानंद ट्रेन मध्ये बसले होते. ट्रेन अलवारला जात होती, आणि तिथून समोरून 2 ब्रिटिश बसले होते. आता ते आपले मस्तपैकी कोट पॅन्ट वगैरे घालून, स्वामी विवेकानंद भगवा, कुर्ता वगैरे भगवा सगळं, आणि फेटा भगवा. ते बोलते काय कपडे घातले, ती काय माणसं आहे, ती कोण चिंध्या गुंडाळतं, कोण काय करतं, कोण काय करतं. ते ऐकतायत. पुढच्या स्टेशनवर तेव्हाही पाणी असायचं स्टेशनवर, तर ते फक्त त्यांनी तिकडच्या एका इंग्लिश मॅनला बोलले की आय वॉन्ट 1 ग्लास ऑफ वॉटर म्हणून. तर समोरचे बोलले म्हणजे तुम्हाला इंग्लिश येतं? तर तो बोलले हो मला येतं इंग्लिश. तर ते सगळं इंग्लिश संभाषण चालू झालं, आणि समोरच्यानी प्रश्न विचारला, म्हणजे आता आम्ही जे बोलत होतो तुम्हाला कळलं का? सगळं कळलं का? तर ते एवढं कळून तुम्ही शांत कसे बसला? तर त्यावर स्वामीजींचा असा रिप्लाय होता की मूर्खांशी गाठ पडायचा माझा काही पहिला प्रसंग नाहीये, हे चालू राहतं. तर भाषा शिकण्याचे जे फायदे आहेत ते हे असे म्हणजे कोणालाही होऊ शकतात. त्यासाठी स्वामी विवेकानंदच व्हायची गरज नाही, हे तुमच्याकडे बघून समजलं. अरे बापरे. तर हे असं आहे की आता म्हणजे एका शब्दात जर तुम्ही म्हणायचं झालं तर तुमच्या दृष्टीने भाषा म्हणजे काय? माझ्या मते भाषा म्हणजे स्वातंत्र्य. अच्छा, म्हणजे भाषेला तुम्ही स्वातंत्र्याचा दर्जा देता. हो. अच्छा. आणि एक प्रश्न असा ट्रिवियल प्रश्न आहे, अतिशय ट्रिवियल प्रश्न आहे, की तुमची आवडती भाषा कोणती? आउट ऑफ ऑल दिस. आता मी कंटेंटर सांगतो, तुम्ही सगळं तुमच्या 21 सगळ्या भाषा, 22 ज्या भाषा येतात त्याही पकडा, आणि मातृभाषा एक मातृभाषा बाजूला ठेवली तर कोणती आवडते तुम्हाला? लगेच धर्मसंकटात नाही पडत. मातृभाषा सोडली तर कोणती आवडते? नाही, मला कसं आहे माहितीये का, मला रशियन पोएट्री आवडते, मला रशियन साहित्य आवडतं, मला जपानी गाणी आवडतात, संगीत आवडतं, मला इटालियन गाणी आवडतात, मला जर्मन गोष्टी आवडतात, आणि मला स्पॅनिश म्युझिक आवडतं. सो मला असं वेगवेगळ्या देशातलं वेगवेगळं काय काय आवडतं. सो एका भाषेचं नाव नाही घेऊ शकत. नाही, एकाच कोणाचं नाव जर घ्यायचं झालं तर कोणाचं घ्याल? तो एक काय म्हणतात, केवढा कठीण प्रश्न आहे हा. एक तुळशी पत्र ठेवून पारडं खाली करायची वेळ आली तर कोणावर? माझ्या मते परदेशी भाषांमध्ये. माझ्या मते रशियन आणि जपानी मध्ये टाय होईल. रशियन आणि जपानी. एका ठिकाणी स्वातंत्र्य आहे, दुसऱ्या ठिकाणी भाषा चांगली आहे, पण त्यांचा इतिहास तितका स्वातंत्र्याचा राहिला नाहीये. हो. ठीक आहे, त्यांची स्वकीय राजवट सुद्धा
पारतंत्रिक होती असंच कधी कधी वाटतं, पण ठीक आहे, तो इतिहासाचा भाग झाला. आणि आपल्या भारतीय भाषांमध्ये आवडती भाषा कोणती? मातृभाषा आणि आणखी एक भाषा. मातृभाषा तर मी पकडूनच चालतो की तुमची आवडती. मराठी सोबत आणखी कोणाला मान द्याल? मान तर सगळ्यांना आहे. तुमच्यासाठी आवडते कुठली तर बंगाली म्हणेन. रसगुल्ले पण आवडतात, तर बंगाली भाषा पण आवडते म्हणेन. बंगाली आणि ओडियनमध्ये सध्या वाद सुरू आहे बरं रसगुल्ल्यांचा. सहज आपलं जाता जाता बरोबर, आम्ही पण कालच खाल्ले रसगुल्ले. नाही, मला हे म्हणायचं होतं की मग आपल्या भारतातल्या काही भाषा ज्या आहेत त्या दुर्लक्षित आहेत. थोडक्यात आता बंगाली लोकांना माहितीये, पण त्याच एक प्रिकर्सर रूप असलेलं ओडिया असेल, किंवा दक्षिणेच्या भाषा काही असतात, अहोम भाषा ज्या आहेत, अहोम साम्राज्यात जे आसाम वगैरे लचित बडफुकनच्या काळातल्या त्यांच्या भाषा म्हणजे नॉर्थ ईस्टच्या भाषा, सात भगिनीच्या भाषा. तर त्या भाषांमध्ये जर आपण पोचू शकलो तर काय फायदे होतील त्याचे, राष्ट्रीय दृष्टीने, सांस्कृतिक दृष्टीने? खूपच फायदे होतील. कारण कसं आहे की आपण जेव्हा भाषेपर्यंत पोहोचतो तेव्हा आपण नुसतं भाषेपर्यंत पोहोचत नसतो, त्या लोकांपर्यंत पोहोचत असतो. सो तुम्हाला कोणालाही आपल्याला त्या लोकांपर्यंत पोहोचवू शकू, त्या लोकांच्या जवळ जाऊ शकू, त्या लोकांच्या हृदयात बसू शकू. सो आय थिंक सो ऑब्व्हियसली, म्हणजे डेफिनेटली त्याचा फायदा हा नक्कीच होऊ शकतो. आता एक माझ्याकडून शेवटचा प्रश्न, की भाषा जी आहे ती मानवी मनामध्ये कुठेतरी सबकॉन्शियसली एवढी वर्ष बोलत आलोय, हजारो वर्ष आता बोलत आलेलो आहे. शेतीच्या आधी माणूस भाषा शिकला, अवजारं बनवायला शिकला, ते ताम्र युग, पाषाण युग वगैरे वगैरे. तर भाषा शिकलो तर आता भाषा आपल्या जीन्स मध्ये आहे का? भाषा आपल्याला जेनेटिक फील्डने आपल्यापर्यंत येते का? हा थोडा काय म्हणता येईल, कॉन्ट्रोवर्शियल वादाचा भाग राहील की जीन्स मध्ये येते का. पण कसं आहे ना, मी नेहमी म्हणते की वाचा शक्ती आपल्याला कदाचित जीन्स मध्ये मिळत असेल, पण त्यावरती संस्कार, कारण कसं आहे भाषेवरही संस्कार होतात बरं का. भाषेवर संस्कार होतात, जसे आपल्यावर माणसांवर होतात तसेच भाषेवरही संस्कार होतात. आणि हे भाषेवरचे संस्कार आहेत ना, हा समाज करत असतो, हा समाज घडवत असतो. जसं आपल्याला घडवत असतो तसंच भाषेला घडवत असतो. त्यामुळे कदाचित वाचा शक्ती ही जीन्स जेनेटिकली येत असेल, पण भाषेवरचे जे संस्कार आहेत हे समाजच करत असतं. अच्छा, म्हणजे थोडक्यात आपण जनतेला जनार्दन म्हणतो, तर ते त्या बाबतीत पण तितकंच खरं. ते तितकंच खरं आहे. इनफॅक्ट मी म्हणेन की या सगळ्यामध्ये जनता म्हणजे आपण कॉमन मॅन हा जो आहे, आपल्याकडे ही सुपर पॉवर आहे. ही सुपर, आणि मी भाषेला सुपर पॉवरच नेहमी म्हणते, कारण आपण जे काही तोंडाने बोलतो त्यावरती बऱ्याच गोष्टी इधर पॉझिटिव्हली और नेगेटिव्हली होऊ शकतात ना. आज आपण न्यूज चॅनल उघडला, बघितलं तर आपल्याला हे कळेलच की किती काय काय फरक होऊ शकतात भाषेमुळे. सो आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे आहे याचं कुठेतरी काहीतरी चुकीचं डेफिनेशन लोकांनी घेऊन त्याचा चुकीचा वापर करू नये. मात्र भाषेचं जे स्वातंत्र्य आहे, हा जो एक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, हे कुठेतरी लिखाणातनं, आपल्या वाचेतनं, आपल्या भावनांमधनं पॉझिटिव्हिटी पसरवण्यासाठी किंवा पॉझिटिव्हली कसं सकारात्मकरित्या पोहोचू शकेल लोकांपर्यंत, ह्याचाच कायम वापर करावा, ह्याच्यासाठी कायम प्रयत्न करावा असं मला वाटतं. स्वातंत्र्य आणि स्वराचार यामध्ये एक बाउंड्री आहे, तुम्ही दाखवून दिला. आणि आता माझा पार्ट जो आहे, माझ्या वतीने जे प्रश्न आहेत ते संपलेले आहेत. मला खूप प्रश्न विचारायची खरं तर इच्छा आहे, पण वेळेचं बंधन आहे. कारण वेळ ही प्रत्येकाला पाळायला लागते, त्याला काही, कारण आपण जसं मी मागच्या वेळेला म्हटलं, आपण पृथ्वी तलावर आहोत, कृष्ण विवरावर नाही, जिथे वेळ आणि गुरुत्वाकर्षण काम करत नाही. तर आपल्याला ते आता थांबायला लागेल. आता माझे जे दुसरे सहकारी आहेत, रोहितजी आवटी, त्यांच्याकडे मी पुढची मशाल सोपवतो. रोहितजी. थँक्यू राहुलजी. मी थोडंसं इंटरप्ट करतो फक्त, पुढचे ऑफकोर्स रोहित सरच विचारतील, पण मला प्रेक्षकांना थोडीशी विनंती आहे की तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते शेवटच्या 10 मिनिटात आपण घेऊ, तर ते तयार ठेवा. ऑफकोर्स जर अमृताजी जास्त वेळ दिला तर आपण जास्त वेळ घेऊ. जरूर जरूर. रोहितजी तुमच्याकडे. नमस्कार, माझा आवाज सर्वांना ऐकू येतोय? हो, धन्यवाद.
तुम्हा सर्वांना या मोठ्या अशा रिंगणच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आता असं झालंय की मी काय विचारू असं माझ्या मनामध्ये थोडीशी एक म्हणतात ना अशी चढवड आहे. पण राहुलजींनी आणि अमृताजींचं जे काही एक स्वारस्य चाललं होतं, खूप छान प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी आपण उलगडल्या आणि त्या सर्व प्रेक्षक वर्गासमोर मांडल्या. तर मला आता असं वाटतंय की आणखी थोडंसं ह्याच्यामध्ये काहीतरी ऍड करून आपण आणखी काही गोष्टींचा उलगडा करू शकतो का? तर त्यासाठी मी थोडं एक वेगळं हे घेईन. तत्पूर्वी मला अमृताजींना थोडंसं एक रिक्वेस्ट आहे. तुम्हाला वेगळ्या भाषेमध्ये म्हणजे हिंदी, मराठी, इंग्रजी सोडून वेगळ्या भाषेमध्ये काही शायरी, कविता वगैरे असं काही बोलायला आवडेल तर आम्हाला सुद्धा ऐकायला आवडेल. अरे वा, मग मी माझ्या आवडती रशियन साहित्य मला खूप आवडतं मी म्हंटल ना, तर त्यामध्ये एखादं गाणं किंवा कविता काही हरकत नाही. सादर करेन, चालेल? हो हो. ओके. ओके. पहिली एक कविता मी रशियन कविता सादर करते. Skoro новый год, он торопится идет, посучиться в двери к нам. Зеси, здравствуйте, я к вам. Праздник мы встречаем, елку наряжаем, вешаем игрушки, шарики, хлопушки. Скоро Дед Мороз придет, нам подарки принесет. Яблочки, конфеты, Дед Мороз, ну где ты? याचा अर्थ असा आहे की सॅन्टाक्लॉज वेर आर यू, नवीन वर्ष आता जवळ येत आहे, ह्यावरनं ही एक छोट्या मुलाच्या मनातली कविता आहे आणि खूप रशियामध्ये प्रचलित अशी ही एक कविता आहे. जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले ते शब्द तर खरं सांगू तर म्हणजे फ्रँकली स्पीकिंग मला बिलकुल नाही कळालं. पण एक तो लहजा आहे त्या भाषेतला की जेणेकरून की त्याच्यामधलं काहीतरी जाणून घेण्याची इच्छा की पुढे काय आहे किंवा आणखी त्याचा काही एक म्हणतात ना त्याच्यामधली खोली काय आहे, तर ती खोली जाणून घेण्याची फार इच्छा झाली. थँक्यू सो मच फॉर ट्रान्सलेशन ऑल्सो. थँक्यू सो मच. आपण प्रश्नांना सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न असा असेल की आतापर्यंत आपण मानव म्हणजे आपण माणसाची भाषा ह्या वेगवेगळ्या भाषा आपण पाहिल्या आहेत आणि आजच्या जगामध्ये आपण नुसतं माणसांमध्ये वावरत नसून तर आपण यंत्रांसोबतही वावरायला लागलोय आणि खूप जास्त डिपेंडेबल झालोय त्यांच्याबरोबर. म्हणजे मोबाईल म्हणा, लॅपटॉप्स म्हणा, ATM मशीन्स म्हणा, अशा प्रत्येक ठिकाणी अशा काही गोष्टी आहेत की ज्या वेळेस यंत्र नसतील तर हे अशक्यच आहे. म्हणजे विदाउट डिव्हाइसेस वी आर नथिंग लाईक. ओके, सो माझा प्रश्न हा आहे की यंत्र आणि मानव यांच्यातला जो संवाद आहे हा भाषेशिवाय शक्य आहे का? भाषेशिवाय शक्यच नाहीये, कारण तशी यंत्रांची पण भाषा आहेच, कम्प्युटर लँग्वेजेस पण आहेतच. पण त्यामुळे भाषा ही तिकडेही आलीच. म्हणजे तुम्हाला आज तुमच्या संगणकाला काही करायला ऑर्डर द्यायची आहे, काही सांगायचं आहे, तर तरी ते तुम्ही त्याला समजेल अशाच एका भाषेमध्ये सांगताय तुम्ही तुमच्या. आणि यंत्रालाच कशाला, तुमच्या घरी तुमचं एक पेट आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, पक्षी आहे, प्राणी आहे, त्याशी बोलण्याची म्हणजे आपण त्यांच्याशी बोलत नसतो, पण तोही एक संवादच तुम्ही साधत असता. त्यामुळे ही भाषा जी आहे ही प्रत्येक वेळेला आपण त्याला एक नाव देऊ शकत नाही की इंग्लिश आहे, मराठी आहे, पण प्रत्येक भाषा म्हणजे काय आहे शेवटी? भावना. की मला काय म्हणायचंय हे नेमकं दुसऱ्या त्या व्यक्तीसमोर, मानवापुढे, प्राण्यापर्यंत, त्या संगणकापर्यंत पोहोचवणं ही भाषा आहे. कमाल आहे खरंच. म्हणजे मला आता हे पेट्स वरून आठवलं की खरोखरच त्यांना आपली भाषा समजते की नाही हे मला तरी अजून उमगलेलं नाहीये, आपल्याला माहित नाहीये. हो, पण आपल्या जेस्चर्स वरून किंवा आपले हावभाव पाहून ते कदाचित ते पकडून धरतात आणि आपल्याला ते खूप जास्त जवळचे वाटतात.
आणि हीच एक म्हणतात ना की जेस्चर हे फार महत्वाचं आहे. भाषेबरोबर जेस्चरही तुमचे तेवढेच म्हणून आपण म्हणतो बघा की कुत्र्याच्या लक्षात येतं तुम्ही घाबरला असाल तर, कुत्र्याच्या लक्षात येतं तुम्ही कुठल्या भावनेने त्याला कुरवाळताय. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण कशावरनं म्हणतो, मग त्याच्याशी काय आपण कोणत्या भाषेत संवाद साधतोय का? नाही, पण आपल्या फक्त टचनी सुद्धा कुत्रा ओळखू शकतो की आपल्या काय भावना आहेत या व्यक्तीच्या. सो ती सुद्धा एक भाषाच आहे. म्हणजे भाषेशिवाय जग हे काहीच नाही आपण असं म्हणतो. येस येस. ओके, थँक्यू सो मच. आपण पुढचा प्रश्न घेऊया असा की टेक्निकल लँग्वेजेस आणि नॉन टेक्निकल लँग्वेजेस लहान मुलांनी कसे प्राधान्य द्यावे याचा थोडासा खुलासा करतो मी. तुम्हाला जाणून असाल की आता येणाऱ्या 2 वर्षामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी येणार आहे आणि त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये इयत्ता 6वी किंवा 5वीलाच एक प्रोग्रामिंग लँग्वेजेस म्हणा तर मुलांना येणार आहे. आणि आपणही आज पाहतोय की खूप सारे सेलिब्रिटीज आहेत ते त्यांच्या मुलांना प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये सुद्धा इन्व्होक करत आहेत. तर मग अशा ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये टेक्निकल लँग्वेजेस येतात. मग पायथन आहे, जावा आहे, या टेक्निकल लँग्वेजेस. आणि नॉन टेक्निकल लँग्वेजेस म्हणजे आपल्या मातृभाषा म्हणा किंवा इतर देशाच्या भाषा म्हणा या. तर ते लहान मुलांनी कसं त्या गोष्टींना हाताळावं, तुम्हाला काय वाटतं? कसं आहे माहितीये, या प्रश्नाचं उत्तर द्यायला थोडं मी फ्लॅशबॅक मध्ये नेते. आपल्या आई वडिलांच्या काळामध्ये, म्हणजे माझ्या जनरेशन, तुम्ही खूप लहान वाटताय मला, सो माझ्या आई वडिलांच्या जनरेशन मध्ये कसं होतं, शॉर्ट हँड टायपिंग बरं का, ते तेव्हा खूप प्रचलित होतं आणि असं म्हटलं जायचं ते आलंच पाहिजे, तू जे काही शिकतोयस त्याच्याबरोबर. मग पुढची पिढी आली, आमच्या पिढीला कम्प्युटर्स आले. आमच्या वेळेला खूप नवीन होते कम्प्युटर्स आणि कम्प्युटर्स आलेच पाहिजेत. मग आम्हाला शाळेमध्ये कम्प्युटर्स इंट्रोड्यूस केले गेले. मग त्याच्या पुढची आता कम्प्युटर्सना कोणी विचारत नाही. कम्प्युटर येतं का? आता काय हल्लीची मुलं जन्मालाच कम्प्युटरचं सगळं ज्ञान घेऊन येतात असं मला कुठेतरी वाटतं. कारण आज माझ्या मुलाला जे काही मोबाईल किंवा कम्प्युटर्सचं कळतं ते कधी कधी मी त्याच्या पुढे आय एम ब्लँक. आय ब्लँक आउट मेनी टाइम्स. आय गो लाईक की अच्छा हे असं आहे का, बरोबर, ठीक आहे असं कधी कधी माझं होतं. सो हे कशामुळे, हे एक्सपोजर आहे आणि जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. पूर्वी कदाचित अशी चर्चा झाली असेल की अरे शॉर्ट हँड टायपिंग प्रत्येकाने केलंच पाहिजे का, अरे कम्प्युटर्स प्रत्येकाला सगळ्यांना शिकलेच पाहिजेत का. आज कोणी विचारतंय का हा प्रश्न? नाही, कारण आज सगळ्यांना कम्प्युटर आलेच पाहिजे म्हणजे येतातच आहेत असं गृहीतच धरलं जात आहे. बरोबर आहे. आता पुढची स्टेप आली, कम्प्युटर प्रोग्रॅमिंग येतं का. आता तू त्याच्यामध्ये कम्प्युटरच्या डोक्यात काय चाललंय हे तुला कळू शकतंय का, यावरती तू फीड करू शकतोस का, डेटा जमतोय का, डेटा मायनिंग. कारण आज सोन्याचा भाव नाही तितका डेटाचा भाव आहे. त्यामुळे आज फक्त आता ह्या पुढे फक्त डेटाला किंमत असणार आहे. तर डेटा जो आहे ह्यावरती मग काय, म्हणजे व्हॉट इज द वर्ल्ड डिपेंड्स ऑन दिस डेटा. मग व्हॉट इज इट. मग या सगळ्यामध्ये आपण टेक्निकल भाषा शिकाव्यात का नॉन टेक्निकल शिकाव्यात, कोडिंग प्रत्येकाने शिकावंच का. यामध्ये मी एकच छोटीशी गोष्ट आहे ही सांगू इच्छिते की कोडिंग शिकावं का लहानपणापासून. हो जरूर, कारण ते ना अगदी सोपं व्हिडिओ गेम सारखं शिकवलं जातं हल्ली. डेफिनेटली शिका. फीज भरून शिकावं का, ठीक आहे, तुम्हाला खूप असं अगदी हौस असेल तर फी भरून पण शिका. पण तुम्हाला या माध्यमाद्वारे मी स्वतः युट्यूब चॅनल वरती माझे व्हिडिओज घालत असते, त्यावरही सतत सांगत असते किंवा ब्लॉग्स वरही सतत सांगत असते. बऱ्याच गोष्टी विनामूल्य, फुकट, अतिशय बेस्ट रित्या शिकता येतात. त्यातली एक गोष्ट अशी आहे कोडिंग, आणि ती MIT म्हणजे जे जगभरातलं एक वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट्स मानलं जातं, युनिव्हर्सिटी मानली जाते, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिकेत जी आहे, त्यांचा एक कोर्स आहे code.org, code.org, code.org. या वेबसाईटद्वारे विनामूल्य कोणतीही मुलं घर बसल्या कोडिंग स्वतः शिकू शकतात विदाउट एनीवन्स हेल्प. छान छान. सो कोडिंग शिकावं का? हो शिकावं.
भाषा शिकाव्यात का? हो शिकाव्यात. उगीच अवाचा सवा पैसा खर्च करून शिकाव्यात का? इतक्यात गरज नाहीये. थोड्या मोठ्या वयात त्यांना जेव्हा त्यामध्ये गोष्टी कळायला लागतील, तेव्हा जेव्हा ते ठरवतील की हो मला यामध्ये करिअर करायचंय, तेव्हा तो पैसा त्यामध्ये स्पेंड करा आणि मग पुढे त्याचं शिक्षण घ्यायला लागा. करेक्ट करेक्ट. मी माझ्या विद्यार्थी ऑडियन्सला नक्कीच म्हणजे हे रिकमेंड करेल की तुम्हाला ज्या भाषेमध्ये स्वारस्य वाटतंय त्या भाषेमध्ये तुम्ही उतरावं. आणि म्हणजे भाषा हे खरं तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्य आहे आणि ती त्याप्रमाणे तुम्ही त्याला मार्गदर्शन करावं. माझा पुढचा प्रश्न असा असेल की व्यावसायिक भाषेत ऍक्सेंट महत्वाची असते का? आता तुम्ही जर इंटरप्रिटर म्हणून काम करणार असेल, इंटरप्रिटर म्हणजे दुभाषी, तर ऍक्सेंटचं महत्व आहे. कारण तुम्ही त्या भाषेमध्ये दुसऱ्या माणसाला समजवणार आहात, बोलून सांगणार आहात. ट्रान्सलेटरला गरज आहे का? तर ट्रान्सलेटरला एक वेळ ऍक्सेंट ट्रेनिंग तितकं नसेल किंवा बोलण्याची सवय तितकी नसेल, पण लिखाण स्ट्रॉंग असेल तर ट्रान्सलेटर म्हणजे भाषांतरकार होऊ शकता. शिकवताना ऍक्सेंटची गरज आहे का? ऍक्सेंट येत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना, मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी मुलांना म्हणते, त्यामुळे मुलांना म्हणायची सवय झाली. सो माझ्या मुलांना विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगायचे की थोडा ऍक्सेंट ट्रेनिंग त्यांना असेल दिलं किंवा तर त्यांनाही ती मजा येते, त्यांनाही त्यामधला एक वेगळा अनुभव घेता येतो. सो त्याचा एक बॅलन्स साधणं गरजेचं आहे. पण तुम्हाला जर तितका कॉन्फिडन्स नसेल की तुम्हाला वाटत असेल की अरे माझा ऍक्सेंट नाही चांगला किंवा माझं प्रोनाऊन्सिएशन त्या भाषेमधले चांगले नाहीयेत असं वाटत असेल तर तुम्ही तरीही भाषांतरकार म्हणून सक्सेसफुली काम करू शकता. तुमचं कुठेही अडत नसतं. छान छान. काही बऱ्याच ठिकाणी असं होत असतं की म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या म्हणजे प्रदेशामधून लोक येतात, जॉईन करतात आणि त्यावेळेला ऍक्सेंट न्यूट्रलायझेशनचे त्यांचे कोर्सेस असतात, ते त्यांना करावे लागतात. म्हणजे तो एक ट्रेनिंगचा पार्ट असतो आणि तो झाल्यानंतर सुद्धा त्यांचे पुन्हा जेव्हा इंटरव्ह्यूज होतात तर त्या इंटरव्ह्यूजमध्ये फक्त ऍक्सेंट बरोबर नसल्यामुळे त्यांचं रिजेक्शन होतं. तर या गोष्टीमुळे इथे त्यांचं थोडंसं खच्चीकरण, मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे पुढे हे किती महत्वाचं आहे यासाठीच थोडं जाणून घेण्याची इच्छा होती की खरोखरच म्हणजे व्यावसायिक भाषेमध्ये ऍक्सेंट असणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे आणि आपल्याला ते केलं पाहिजे. त्याचबरोबर मग आता बिझनेस कम्युनिकेशन आपण करतोय किंवा पाहतोय, त्यामध्ये म्हणजे आपली भाषा ही ह्याची भूमिका किती उठाव असली पाहिजे बिझनेस कम्युनिकेशन मध्ये? म्हणजे क्लायंट्सला आपण आपल्या मी असं म्हणेल की बाटलीमध्ये उतरवण्यापर्यंत, तर हे किती इफेक्टिव्ह असलं पाहिजे? इन शॉर्ट मार्केटिंग लेवल आपण असं म्हणूया. म्हणजे मार्केटिंग किंवा बिझनेस कम्युनिकेशन मध्ये इंग्लिशचं महत्व की कोणत्याही भाषेचं महत्व? कोणत्याही भाषेवर. कारण क्लायंट्स हे इंटरनॅशनल जर असतील तर त्या ठिकाणी भाषा ही कदाचित भूमिका उठवू शकते का तिकडची लोकल लँग्वेज मध्ये बोलल्यानंतर? तर त्या अनुषंगाने. ओके. आता यामध्ये ना मी 2 उदाहरणं देते. बरं, आता हे उदाहरणं दिल्यावरती हे लक्षात ठेवा, इथे कोणालाही मी कमी लेखत नाहीये किंवा कोणाचंही वाहवा करत नाहीये किंवा काही नाही. इनफॅक्ट मी काही करत असेल तर कौतुकच करते. 2 गोष्टी आहेत. एक आहे आपल्याकडची गुजराती कम्युनिटी आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये आहे चायनीज कम्युनिटी. दोन्ही कम्युनिटीज आर व्हेरी गुड ॲट बिझनेस. आणि दोन्ही कम्युनिटीचं एक वैशिष्ट्य असं आहे की दोन्ही कम्युनिटीज स्वतःच्या भाषेमध्ये बोलतात. तुम्ही कधी बघाल की गुजराती माणूस त्याच्या स्वतःच्या भाषेतही बोलून त्याचं काम करवून घेऊ शकतो आणि चायनीज माणूसही त्याच्याच भाषेमध्ये आज मेड इन चायना जगभर विकतोय. मग बिझनेस कम्युनिकेशन म्हणजे इंग्लिशमध्ये किंवा त्या भाषेमध्ये, किंवा मी जर्मन माणसाशी बोलताना चीनी माणूस काय जर्मन भाषेत बोलतोय त्याच्याशी की अमेरिकनची इंग्लिशमध्ये बोलतोय? गुजराती माणूस जो आज व्यापार करतोय तो आज इतर राष्ट्रांशी समजा बोलत असेल तरी तो त्याच्या भाषेमध्ये बोलून काम करून घेतो. आपल्याकडे कसं आहे माहितीये का, आपण ना थोडंसं आपला ऍटिट्यूड बऱ्याच माणसांचा कसा असतो नावं ठेवण्याचा, हा ते काय त्यांच्या भाषेत बोलतायत, मी असं नेगेटिव्हली बोलण्याऐवजी मी एक दुसरी गोष्ट सांगेन की व्हाय नॉट लुक ॲट इट पॉझिटिव्हली, की आज मग त्यांच्याकडे कोणता असा गुण आहे की जेणेकरून म्हणजे जर तो मी अवगत केला तर मी आज माझे प्रोडक्ट्स जगभरामध्ये पोहोचवू शकेन.
व्हॉट इज इट दॅट चायना हॅज दॅट इंडिया डझंट हॅव, ज्यामुळे मेड इन इंडिया जगभरात नाहीये जेवढं मेड इन चायना जगभरात आहे. व्हॉट इज इट दॅट गुजराती पर्सन हॅज जे माझ्यामध्ये आज कमी पडतंय, ज्यामुळे मी सगळ्यांशी तितक्या छानरित्या कम्युनिकेट नाही करू शकत आहे. नक्कीच भाषा नाहीये, कारण तो त्याच्या भाषेतही बोलून त्याचा व्यापार करू शकतोय. मग ही काय भाषा आहे? ही बिझनेसची, व्यापाराची भाषा, आणि व्यापाराची स्वतःची एक वेगळी भाषा आहे. ही जमायला हवी, ही अवगत असायला हवी. नोकरी करत असाल तर एक वेगळी भाषा आहे. शिक्षक असाल, शिक्षकांची एक वेगळी भाषा आहे. मला म्हणायचंय डॉक्टर असाल, डॉक्टरांची वेगळी भाषा आहे. बऱ्याच वेळा आपण काही डॉक्टरांकडे असं जाऊन आलो की म्हणतो त्यांच्याशी बोललं ना की अर्धा आजार बरा होतो. काय असतं की ते औषध घेतलेलं नाहीये, पण नुसतं जाऊन आलो ना की आपण कधी कधी औषध घ्यायला पण विसरतो आणि आपल्याला बरं वाटायला लागतं. असं आपण एकदम नाही मला बरं वाटतंय कारण मी त्यांच्याकडे जाऊन आले ना. अरे पण औषध घेतलं का? नाही मला आधीच बरं वाटलं. हे का होतं? मग ही डॉक्टरांची एक भाषा आहे. सो मला म्हणायचंय ही भाषा जी आहे ना ही फक्त इंग्लिश, मराठी, गुजराती, फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, इटालियन असं नाहीये. भाषा ही प्रत्येक त्या मी मगाशीच असं म्हटलं भाषेवर संस्कार होतात, तसंच भाषा ही प्रोफेशन वाईजही बदलत असते. वकिलाची वेगळी भाषा आहे, जजची वेगळी भाषा आहे, प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. आणि जर तुम्हाला त्या प्रोफेशन मध्ये उतरायचं आहे तर तुम्ही त्या प्रोफेशनची भाषा शिकणं गरजेचं आहे. मला बरेच जण मी काउन्सिलिंग करते तेव्हा मला पेरेंट्स विचारतात की माझ्या मुलीला इंजिनिअरिंग करायचं, तिने कोणती भाषा शिकली पाहिजे? इंजिनिअरिंग करायचंय मग कोणती भाषा शिकली पाहिजे पेक्षा ती पुढे कोणतं प्रोफेशनला जाणार आहे, काय त्याच्यामधली स्ट्रीम असणार आहे, मग तिकडे बिझनेस सिनॅरिओ काय आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. मी नेहमी म्हणते की तुम्ही भाषेची म्हणजे निवड एकच जर करत असाल तर कधी निवड करताना मला हे आवडतं किंवा ही अरे वा सगळेजण फ्रेंच शिकतात मी फ्रेंच शिकतो असं नाही निवड होत. पण निवड होते ती तुम्ही कोणत्या प्रोफेशन मध्ये आहात. मी लॉ शिकायचंय, मला सायबर क्राईम मध्ये जायचं, मला टेररिझम मध्ये इंटरेस्ट आहे आणि टेररिझम मधल्या जर्नलिझम मध्ये इंटरेस्ट आहे आणि तिकडचं मी जर्नलिस्ट जर होणार असेल तर मला कोणती भाषा शिकली पाहिजे. मला न्यूज मीडिया मधला इंटरेस्ट आहे. मला प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी आहे, प्रत्येक प्रोफेशनची भाषा वेगळी आहे. बिझनेस कम्युनिकेशन इज दॅट. understanding the business, understanding the profession and understanding the way of communication. नक्कीच नक्कीच हे खूप अगदी पटल्यासारखं. म्हणजे आता असं होईल की मला कोणती भाषा येऊ न येऊ पण माझा बिझनेस हा रनिंगच असेल. माझा एक आणखी असाच एक प्रश्न आहे, तो थोडासा गमतीदार असेल कदाचित. होस्ट भाषेच्या टोनमध्ये गेस्ट भाषेचा गमतीदार प्रवास किंवा गमतीशीर प्रवास हा तुम्ही कसा अनुभवला? म्हणजे माझी समजा एक मराठी भाषा ही होस्ट भाषा आहे, पण मला इंग्रजी बोलायचं आहे, तर मग मी म्हणजे इंग्रजी हे मराठीच्या टोनमध्ये बोलतोय किंवा पुण्याच्या टोनमध्ये बोलतोय, तर मग ते कसं? किंवा साऊथ इंडियन लोक जे असतात ते जेव्हा इंग्रजी बोलतात किंवा दुसरी कोणती लँग्वेज बोलतात तर मग ते थोडंसं त्यांचा फ्लेवर टाकतात, म्हणजे त्यांच्या लोकल लँग्वेजचा फ्लेवर टाकतात. तर हा काही गमतीदार प्रवास झालाय का तुमचा असा? कारण तुम्हाला खूप लँग्वेजेस येतात. हो आहे, झालेला आहे आणि हा सगळीकडेच होत असतो. म्हणजे कसं आहे की जसं आता तुम्ही म्हणालात की साऊथ इंडियन जेव्हा इंग्लिश बोलतात त्याचा एक वेगळा टोन येतो. नॉर्थला गेलात तर एक वेगळा आहे, ईस्टचा वेगळा आहे, वेस्टचा वेगळा आहे, स्टेट टू स्टेट वेगळा आहे, सिटी टू सिटी वेगळा आहे. भारतातच कशाला, भारताबाहेरही आहे. ऑस्ट्रेलियन इंग्लिश आपल्याला ऍक्सेंट, क्रिकेट कॉमेंट्री जर ऐकली तर लक्षात येईल की ब्रिटिश किंवा ऑस्ट्रेलियन हे दोन्ही ऍक्सेंट केवढे वेगळे आहेत. न्यूझीलंडला आणखी वेगळा पडतो, अमेरिकेतला अगदी वेगळा आहे, तोच साऊथ अमेरिकेला गेलात तर आणखी वेगळा आहे. सो मला म्हणायचंय की भाषाच वळणावर बदलत नाही, तर भाषेचं वळण बदललं की सुद्धा भाषा बदलत असते आणि त्यामध्ये ही गोडी आहे. त्यामुळे मगाशी मी एक म्हटलं होतं की शुद्ध आणि अशुद्ध भाषा यावरती वाद न करता, म्हणजे प्रमाण भाषेवरती जास्ती वाद न करता, मी म्हणेन की प्रत्येक भाषेतला जो एक पैलू आहे, प्रत्येक भाषेमध्ये एक गंमत आहे, त्या ऍक्सेंटचा एक फ्लेवर आहे, एक नुस्खा आहे, त्याचा स्वाद घ्यावा, ती एन्जॉय करावी आणि त्यालाही आपलंसं करावं.
बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे मला असं म्हणायला लागेल की एखादी व्यक्ती जर गावठी जरी बोलत असली तरी ही त्याची देहबोली भाषा आहे. आपल्याला त्याच्यावर हो. हसण्याचा काही अधिकार नाहीये, ही त्याची भाषा आहे. आणि येस. एखादी व्यक्ती प्रमाण भाषा बोलत असली तर नक्कीच त्याने ती शिकून तो बोलत आहे, प्रमाणित आहे. खूप छान प्रकारे ते आपल्याला हँडल करता आलं पाहिजे. येस, एक शेवटचं. दोघांचंही कौतुकच आहे. बरोबर, बरोबर. आणि एक आणि शेवट. सॉरी हा, हा. मध्येच नाही, आणि नाही. यामध्ये याचे आपल्याला धडे नॉट पाढे धडे खरं तर पुलंनी सांगितलेलं बघा ना. पुलंनी तेव्हा म्हटलेलं मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर मध्ये की मुंबईची मराठी ही आंग्लोद्भव आहे, पुण्याची ही संस्कृतोद्भव आहे आणि नागपुरातली ही हिंदीचा प्रभाव हिंदीच असलेली आहे. प्रभाव असतो. बरोबर आहे. बरोबर. सो आपण तेव्हा हे म्हटलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे सो ही काही गोष्ट म्हणजे आपल्याकडे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की हल्लीची भाषा की नाही, असं नाहीये हो. भाषा ही दर जनरेशन टू जनरेशन बदलत आलेली आहे. मग काही लोकांच्या मते खालावली गेली आहे, काही लोकांच्या मते नुसतीच बदलली आहे. मी म्हणेन नुसतीच बदलली आहे. कारण आपण खालावली आहे हे म्हणायचा अधिकार आपल्याला कोणालाच नाहीये. कारण जर आपण प्रमाणित भाषा बघितली किंवा खूप वर्षापूर्वीची वगैरे शुद्ध भाषा बघितली तर आपण ही कोणीच बोलत नाही आहोत. Correct, correct. आज हिंदी घेतली. आज मी भाजीवाल्या पुढे जाऊन आप कैसे हैं, आप मुझे 1.5 किलो आलू और आधा किलो प्याज दीजिए म्हटल्यावरती तो भाजीवाला म्हणेल नक्की काय देऊ बाई तुला. तर त्याच्याकडे जाऊन मी जोपर्यंत मुंबईतल्या भाजीवाल्या पुढे जोपर्यंत मी गलिच्छ हिंदीमध्ये अरे भैया क्या दिया, आधा किलो बटाटा आणि 1 किलो कांदा देना, अच्छा देख के देना असं बोलत नाही तोपर्यंत त्यालाही ती भाषा कळत नाही. सो भाषा काय बरोबर. आहे, प्रमाण भाषा कुठे वापरावी, लिखाणामध्ये, साहित्यामध्ये, पुस्तकामध्ये, निवेदनाच्या वेळेला. पण जर मी आज ती भाषा बाजारात बोलत असेल किंवा 4 माझ्या मित्रांमध्ये बोलत असेल तर लोक म्हणतील अरे तू अच्छा तो जोक होता, अरे मला कळलंच नाही, असं होईल ना. बरोबर. सो भाषा ही तुला मला कळणारी आहे, भाषा ही माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचवणारी आहे, हे इतकीच आहे भाषा. खूप छान, खूप छान. एक शेवटचा प्रश्न आणि कदाचित तो मार्मिक असावा. बऱ्याचदा असं होतं की मला फ्रेंच शिकायचंय, मला जर्मन शिकायचंय, इंग्रजी शिकायचंय कारण की आता काळाची गरज आहे. पण असं कोणालाही वाटत नाही की मुक्या बहिऱ्यांची भाषा शिकायची आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय, त्यांनाही जग कळू द्यायचंय. हे असं कोणाला वाटत नाही. तर तुम्हाला काय वाटतं, इतर भाषांच्या दर्जेप्रमाणे मुक्या बहिऱ्यांची भाषेला तसा दर्जा प्राप्त होऊ शकतो का किंवा करता येणं गरजेचं आहे का? हो, अतिशय गरजेचं आहे. आणि एक गोष्ट मी अभिमानाने सांगू इच्छिते, माझा मुलगा स्वतःहून YouTubeवरनं ही भाषा भाषा जी आहे, Correct. साइन लँग्वेज जी आहे ही Sign शिकतो आहे. दुसरी गोष्ट अशी, मला असं वाटतं की आपल्या करिक्युलम मध्ये, सिलेबस मध्ये सतत ही चर्चा होते, मातृभाषेत अभ्यास घ्यावा का, मातृभाषेचाच काय बरं, मातृभाषेचा 100 मार्काचा पेपर असावा का, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, ज्या काही चर्चा चालू असतात त्या. पण कोणीच कधी म्हणत नाही की ब्रेल यायला हवी किंवा साइन लँग्वेज यायला हवी. मी तर म्हणते की लहान मुलांना जर आपली एज्युकेशन सिस्टम बदलते, एज्युकेशन पॉलिसी बदलते, बऱ्याच नवीन गोष्टी येत आहेत, मी म्हणेन की शाळेतल्या लहान मुलांना साइन लँग्वेज ही लहान मुलं सहज शिकू शकतात, सोप्यारित्या शिकू शकतात, त्यात काहीच अवघड नाहीये. आणि ही जर लहान मुलांना आली तर आपल्या समाजामधला एक बराच मोठा एक घटक आहे जो खूप एक दुर्लक्षित असतो. खूप म्हणजे देर इज अ डिफरन्स. असं कितीही म्हटलं ना, काही म्हटलं ना की नाही असं काय आम्ही करत नाही, सगळे आपलेसेच आहेत, असं नुसतं बोललं जातं, म्हटलं जातं. खरं जर आपण आज 4 चौघात बसलेलो आहोत तर आपण खरंच त्याच्याशी संभाषण साधू शकतोय का. माझा एखादा जर असा कोणी मित्र आहे, माझी एखादी कोणी अशी मैत्रीण आहे, तर तिच्याशी खरंच मी काही माझ्या भावना पोहोचवू शकेन का, की सांगू शकतेय का, तर नाही ना. मग हे जर लहानपणीच इदर ब्रेल और साइन लँग्वेज इंट्रोड्यूस केली तर लहान मुलांना ती शिकली जाईल लहान मुलांकडनं. बरोबर. आणि अगदी बरोबर. त्यामध्ये चॉईस असावा की तुम्ही ब्रेल शिकणार आहात का म्यूट साइन लँग्वेज शिकणार आहात, आणि मग प्रत्येकाला ती एक निवडून म्हणजे एक तरी यायलाच एक हवी. तरी यायलाच हवी, एक तरी यायलाच. बरोबर. हे यावरती नक्कीच सक्तीकरण केलं तर काहीच हरकत नाही असं मला वाटतं. आणि बरोबर. करायला खरंच म्हणजे करावं, हो. सिलेबसचा भाग बनावा. नक्कीच. खूप छान, खूप छान.
ही मुख्याबहिऱ्यांची किंवा साईन लँग्वेज, ब्रेल लिपी हे येणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच मला पण असं वाटलं की आज एवढं टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की त्याच्या थ्रू आपण ह्या लँग्वेजेस आपण इझिली मुलांपर्यंत पोहोचवू शकतो. आता मला असं वाटतंय की एवढ्या गप्पा आपल्या खूप छान प्रकारे झालेल्या आहेत. भाषेबद्दल आपण कदाचितच नाही, म्हणजे अतिशयोक्ती होईल, PhD वगैरे केली नाही आपण सगळ्यांनी ह्यामध्ये काही वेगळे करण्याची, पण एक प्रकारे म्हणतात ना की त्याचे एक बारकावे आपण जाणून घेतले. भाषा काय असते, त्याच्यातली संस्कृती काय असते ते जाणून घेतले. आणि मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. माझ्या काही कौतूहलिक प्रश्नांचं तुम्ही उत्तरं दिलीत त्याबद्दल मी तुमचे खरंच खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. जसं रोहित सर म्हणाले तसं आपण म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करून गेलो. हाय हॅलो मस्तपैकी म्हटलं तर मी फ्लोअर थोडासा सगळ्यांसाठी 5-7 मिनिटांसाठी सगळ्यांसाठी ओपन करतोय आणि कोणी प्रश्न विचारू शकतात. पण सुरुवात मीच करतोय. माझा हा मला हा प्रश्न विचारायचा होता की अमृताजी, तुम्ही एवढ्या सगळ्या भाषा तुम्हाला येतात, 22 भाषा आणि ऑफकोर्स भारतीय भाषा पण, तर माझा हा स्वतःचा कौतूहलाचा प्रश्न, तर मराठी ही खरंच अमृताचं ही पैजाजिंक्य भाषा आहे का? बापरे, हे मला नाही माहिती बाबा. पण पैजा म्हणजे चॅलेंजेस, आय लव्ह चॅलेंजेस. म्हणजे मला असं कधी एक माझा मुळात स्वभाव थोडा असा आहे की मला कोणी म्हटलं ना की अगं नाही ते कोणी करत नाही जास्ती, हे कोणी शिकत नाही. अच्छा बर, मग मी शिकते. आणि मी नेहमी काउन्सिलिंग करायचे ना करते जेव्हा मुलांचं, तेव्हा मी नेहमी म्हणते की नेव्हर गो फॉर द पॉप्युलर थिंग. म्हणजे आज 100 लोक फ्रेंच शिकतायत तर नक्कीच फ्रेंच शिकू नका, मग वेगळं काहीतरी शिका. म्हणजे मला नेहमी म्हणायचे की यू शुड डिसाइड, की यू शुड ऑलवेज डिसाइड, चूज समथिंग की जे खूप ऑफबीट आहे, खूप वेगळं आहे. आणि प्रत्येकामध्ये एक दडलेला लपलेला एक गुण आहे, प्रत्येकामध्ये ती चॅलेंजिंग पॉवर आहे, ती अनलिश करा. ती कुठेतरी आणि कुठल्या तरी एका टप्प्याला आपल्याला स्वतःला उलगडतं हे. आणि ते एकदा का कळलं ना की यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी वगैरे. मॅडम माझी मुलाखत होऊन गेली, पण मला एवढाच एक इनफॉर्मल प्रश्न विचारायचे की तुमच्या पैजा जिंकण्याच्या स्वभावामुळे तुमचं नाव अमृता आहे की कसं? म्हणजे ते माझ्या आईला विचारायला हवं. पण अक्षरशः भाषेवर ज्ञानेश्वरांनी एवढे चांगली कमेंट मारून ठेवली की तरी अमृतात तेही पैजा जिंके, आणि 22 भाषा शिकणाऱ्यांचं नाव योगायोगाने अमृतात असावं म्हणजे. नाही, आणि म्हणून मी त्याच्या पुढे लँग्ज लावते. सो हा प्रश्न विचारला नाही म्हणून मीच आधी उत्तर देते की काही जणांच्या मनात हा प्रश्न असेल, हा बऱ्याच जणांना असतोच, म्हणजे की लँग्ज काय आहे. तर लँग्ज म्हणजे लँग्वेजेस, भाषा. आणि भाषेने मला ओळख दिली. आणि जोशी आणि आंबेडकर हे आडनावं जरी असली, पण मला असं कुठेतरी वाटतं की नुसतंच एक आडनाव ही आपली ओळख नसते, पण आपली ओळख ही आपलं कर्तव्य, आपलं कार्य, आपली समाजामध्ये आपण जे वावरतो त्यावरनं आपण जे आपली एक आयडेंटिटी तयार करतो, आपली ओळख ही त्यावरनं बनते. त्यामुळे लँग्वेजेस इज माय आयडेंटिटी. त्यामुळे अमृता लँग्स म्हणजे भाषा. अमृता, मला भाषेने माझी ओळख दिली. माय पॅशन अँड प्रोफेशन इज लँग्वेजेस. दॅट इज हाऊ आय गेट द लँग्वेज. धन्यवाद. मी आता ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे ते अनम्यूट करून विचारू शकता. प्रश्न फक्त क्रिस्प ठेवा आणि कोणी विचारू शकता. नमस्कार अमृता, माझे 2-3 प्रश्न आहेत. मगाशी भाषा आणि इतिहास या विषयावर थोडंसं डिस्कशन झालं. तो भारतामध्ये लाईक संस्कृत किंवा त्याच्यासोबत जर मोडी लिपी वगैरे घेतली, अशा काही भाषा ज्याच्यात आपला इतिहास आणि संस्कृती खूप जास्त दडून आहे. तर सध्या जर संस्कृत शिकायचं आहे तर बऱ्याचदा अप्रोच असा असतो की संस्कृत घे कारण तो स्कोरिंग विषय. ओके, तर ही आयरनी आहे का? आणि त्याकडे तुम्ही कुठल्या दृष्टीने बघता आणि तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता जे कोणी विद्यार्थी किंवा त्यांचे पालक जे बसलेले आहेत त्यांना?
परफेक्ट प्रश्न आहे. आणि ही आयरनी फक्त संस्कृत बाबतीत नाहीये, पण सगळ्याच विषयांवर आहे, सगळ्याच विषयांच्या बाबतीत आहे. की कुठला विषय स्कोरिंग आहे ह्याचवर चर्चा होते, पण तो विषय आपल्याला आवडतोय का, विषय आपण कितपत खोलवर शिकलोय, तो विषय आपल्याला समजलाय का, ह्यावर कोणीच बोलत नाहीये. विषय जाऊ दे, धड्याविषयी बोलत नाहीये, धडा तो समजलाय का याविषयी बोलत नाही. हा धडा स्कोरिंग आहे का, हा धडा किती मार्काला येणार आहे, त्याचप्रमाणे तेवढी उत्तरं केली जातात आणि तेवढ्याच त्या धड्याकडे बघितलं जातं. पण कुठलाच विषय, कुठलाच प्रश्न हा माझ्या मते, प्रश्न कोणताही प्रश्न विषयाकडे मी वळत नाही. विषय हा खूप मोठा आहे, भाषा ही खूप मोठी आहे. मी साधा प्रश्न म्हणते. लहान मुल जेव्हा एक प्रश्न विचारतो ना, त्या प्रश्नामध्ये पण केवढं काही दडलेलं असतं. तो एक प्रश्न. आता लकीली आम्ही होमस्कूलिंग करतो ना, त्यामुळे मला कसं आहे, माझ्या मुलांनी विचारलेला कोणताही प्रश्न असला की ते मला असं नाही बघावं लागत हा किती मार्काचा आहे. तो प्रश्न आहे आणि प्रत्येक विचारलेला प्रश्न हा माझ्यासाठी 100 मार्काचाच आहे असं असल्यासारखं, रिसर्च पेपर फॉर दॅट मॅटर असल्यासारखं आम्ही त्याच्यावरती शोधायला लागतो. बऱ्याचदा उत्तर माझ्याकडेही नसतं. आज थँकफुली इंटरनेट आहे, त्याचा वापर करता येतो आणि कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काढता येतं. मी म्हणेन हा अभ्यास आहे आणि हा दृष्टिकोन हवा. त्यामुळे संस्कृतकडे असं बघायला हवं का? डेफिनेटली नाही, पण कोणत्याच विषयाकडे असं बघता कामा नये. पुलंच्या काही लिखाणामध्ये असं आलंय, इंडोनेशियामध्ये, बहुतेक यश इंडोनेशियामध्ये, जेव्हा त्यांना पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आले, तेव्हा त्यांनी स्वतःची भाषा आणली. जिथे अडत होतं तिथे संस्कृत भाषेतले शब्द वापरले. सर्व्हिससाठी ते भक्ती वापरतात, प्रोफेसरना प्राध्यापक वगैरे असे शब्द त्यांनी वापरलेत. तर तुम्हाला असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतो आपली स्वतः, म्हणजे आपल्या स्वतःच्या भाषेबद्दल अभिमान बाळगण्यात, असं आपण कुठेतरी कमी पडतो का? अभिमान बाळगण्यातच कमी पडतोय असं मी म्हणेन. कसं आहे माहितीये का, आपल्याला येतही असतं. एक छोटस उदाहरण देते. संस्कृत तर आपली म्हणजे काय मी म्हणू, लहान तोंडी मोठा घास अशी एक भाषा आहे आपल्यासाठी सगळ्यांसाठी संस्कृत. पण मी साधं एक उदाहरण देते, मराठी. आपण एका कॅफेमध्ये जाऊन बसलेलो आहोत आणि ऑर्डर द्यायची झाली. तो जो आपल्याकडनं ऑर्डर घ्यायला येतो ना, तोही मराठीच असतो बरं का, आपणही मराठीच असतो. अचानक ऑर्डर देताना इंग्लिश किंवा हिंदीत ऑर्डर देतो का? गरज काय आहे? कारण त्या एसी कॅफे मध्ये बसलोय म्हणून, की तिकडे ती कॉफी इंग्लिश मध्ये ऑर्डर नाही दिली तर ती कॉफी तशी लागणार नाही, चव नाही लागणार का, बनणार नाही का, शेजारच्या टेबलवरचा हसणार आहे. सो हा जो एक ऍटिट्यूड आहे ना. पण तेच बघा, तुम्ही उडप्याकडे जा, त्याला नाही, तो इंग्लिश नाही तुझ्याशी बोलत आहे, तो इडली सांबार वडा सांबार वगैरे त्याच्या ऍक्सेंट मध्येच बोलतो आणि वी एन्जॉय दॅट. मग व्हाय नॉट? मला म्हणायचं अभिमान तिकडे आहे. मी मगाशी जसं म्हटलं की गुजराती माणूस जो आहे त्याच्या मनात तो व्यापाराची भाषा ओळखतोय. ही इज नॉट इन टू मला इंग्लिश येत आहे का, गुजराती येत आहे का, मराठी येत आहे का, तामिळ येत आहे. ही इज इन टू लर्निंग बिझनेस लँग्वेज. आज जो साऊथ इंडियन रेस्टॉरंट चालवणार आहे, ही इज इन टू लर्निंग हिज फूड लँग्वेज. ही इज नॉट इंटरेस्टेड इन लर्निंग युअर लँग्वेज ऑर माय लँग्वेज. तो त्याचा अभिमान बाळगतो आणि पुढे चालतोय. मला एवढंच म्हणायचं, अभिमान हा जो आहे, हा जाज्वल्य अभिमान मगाशी म्हटल्याप्रमाणे तो बाळगा, बस झालं. एक शेवटचा मिश्किल प्रश्न आहे माझा. तुम्हाला आता इतक्या सगळ्या भाषा येतात, पण समजा कोणाशी भांडण झालं तर स्वतःचा राग शांत करण्यासाठी कुठली भाषा जवळची वाटते? मराठी. नो डाऊट. थँक्यू सो मच. हॅलो. हाय, नमस्कार. नमस्कार अमृताताई. मी प्रज्ञा दामले आणि माझे 2 प्रश्न आहेत. एक पहिला प्रश्न की मगाशी तुम्ही संवाद आणि साहित्य ह्याबद्दल बोललात, तर तुम्ही 22 भाषा म्हणजे जगातल्या विविध भाषा आणि त्यांचं साहित्य. तर संवाद आपण साधतो, प्रत्येक भाषेचा एक विशिष्ट संवाद असतो, बरोबर. मग साहित्याची भाषा आणि संवादाची भाषा ह्यात काय फरक आहे नेमका? म्हणजे काही जण संवाद खूप छान साधतात, पण साहित्यामध्ये त्यांना ते उतरवताना थोडस कठीण जातं. मग हा बरोबर आहे. फरक बराच आहे. म्हणजे साहित्य जे आहे ते जितकं आपण पुरातन साहित्य घेऊ तितकं ते आपल्याला क्लिष्ट पडतं. जसं आता इंग्लिशमध्ये उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला शेक्सपियरन लँग्वेज नाही तितकी पटकन समजत.
पण जर शेक्सपियरची बुक्स आपण अब्रिज्ड व्हर्जन म्हणजे सोप्यारित्या जे गोष्टी रूपात उतरवलेलं असतं ते वाचलं तर आपल्याला कळून जातं, आणि मग आपण ते ऍक्च्युअल हेवी शेक्सपियर लँग्वेज मध्ये वाचलं तर आपल्याला समजतं. हीच गोष्ट घडते सगळ्याच भाषेमध्ये. मराठी सुद्धा आपण अगदीच पुरातन काळातलं एखादं पुस्तक घेतलं किंवा वाचायला घेतलं तर नाही कळत काही शब्द, आणि आपल्याला डिक्शनरी, शब्दकोश काहीतरी आपल्याला बाजूला घ्यावं लागतं, किंवा एखादा एक्सपर्ट की बाबा रे मला समजव हे काय लिहिलेलं वाक्य आहे. सो हे, आणि दॅट इज ट्रू टू ऑल द थिंग्स. सो संवादाची जी भाषा आहे ना, ही तुझी माझी भाषा आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की यामध्ये संवादामध्ये जर आपण खूप शुद्ध अशुद्ध आणलं ना, तर मग संवादच कुठेतरी मरून जाईल आणि आपल्यामध्ये दुरावा एक प्रकारचा निर्माण होईल, जो राजकीय ज्याला रूप येतं नंतर पुढे पुढे जाऊन. सो संवाद जो आहे याला प्रमाणात न बसवता संवादाला ते एक स्वातंत्र्य असावं, साहित्यामध्ये प्रमाण असावं, आणि ते आहेच अर्थातच. आणि माझा एक दुसरा प्रश्न, सॉरी पण साहित्यामध्ये सुद्धा कसं आहे की आता जर एखादी रांगडी भाषा आहे आणि तिकडचं जर साहित्य तर ते त्याच भाषेत असावं की. बरोबर. त्यामुळे साहित्यातही मी प्रमाण नाहीच म्हणू शकणार की मग, म्हणजे भाषा हे स्वातंत्र्यच आहे. माझा दुसरा प्रश्न हा आहे की सध्या भारतामध्ये तरी 3 महत्वाच्या भाषा बोलल्या जातात, म्हणजे जास्त करून 2, हिंदी आणि इंग्रजी. तर असं इंग्रजी शिकताना किंवा हिंदी भाषा किंवा मराठी सोडून, आता मी म्हणजे मराठी आहे त्यामुळे मराठी सोडून इतर कोणती भाषा शिकताना असं जनरली म्हणतात लोक की तुम्ही त्या भाषेचे चित्रपट बघा किंवा त्या भाषेतली पुस्तकं वाचा किंवा गाणी ऐका, जसं काही. पण ह्यातनं खरंच भाषा शिकायला मदत होते का? हो 100%. कसं आहे माहितीये का प्रज्ञाताई, लहानपणी मुलं जेव्हा आपण म्हणजे बालपणी बडबड गीतं गातो, आपण काही गोष्टी ऐकतो, वाचतो, बोलतो, आपल्याला म्हणजे वाचता येत नसतं त्याच्याही आधी म्हणजे ऐकतो आणि बोलायला लागतो, म्हणजे काय रिपीट करायला लागतो आपण थोडक्यात, कारण आपल्याला कोणीतरी ते गाणं ऐकवतं किंवा एखादी गोष्ट सांगतं आणि आपण ते सेम टू सेम दुसऱ्याला सांगतो. बरोबर. म्हणजे काय आहे की भाषा ही तिकडनं सुरुवात होते. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की लहान मुलांसारखी भाषा शिकायला सुरुवात करावी, म्हणजे काय, गाणी गावीत, त्या भाषेमध्ये छोटी छोटी, मग आता आपल्याला वाचताही येते त्यामुळे त्या छोटी छोटी पुस्तकं असतात ना लहान मुलांची वगैरे गोष्टी, तशा गोष्टी वाचाव्यात. सो तिकडनं खूप मदत होते. मग सिनेमे बघा, अजून मदत होईल. इंग्लिश सबटायटल ठेवा, सिनेमा त्या भाषेत ठेवा, त्याची मदत होईल. सो आता तर माध्यम खूप, म्हणजे वी हॅव अ मच वायडर स्कोप. मला आठवतं मी जेव्हा लँग्वेजेस शिकत होते, म्हणजे मी माझ्या मुलाला नेहमी सांगते की आता डिक्शनरी हा जो प्रकार आहे हा तुम्हाला आपल्याला गुगलमुळे इतका आळसपणा आपल्यामध्ये आणतो की एक शब्द घातला की लगेच त्याचं उत्तर पटकन मिळतं. व्हेरॅज सर्चिंग इन अ डिक्शनरी इज सच अ टीडियस जॉब. आय मीन तो त्या पानावर जा, तो शब्द शोधा, म्हणजे इट टूक अ लॉट ऑफ एफर्ट. आणि आमच्या वेळेला तर या डिक्शनरी सुद्धा इझिली अवेलेबल नव्हत्या बाजारामध्ये, जितकं आज अवेलेबल आहे फॉरेन लँग्वेज मधलं मटेरियल. त्यामुळे आज युट्यूब उघडलं तर युट्यूब मध्ये मी जपानी एखादी काही गाणं ऐकायचंय, आय कॅन इमिडिएटली डू इट. सो इफ दॅट इज पॉसिबल, मग आपण आपल्याला का रिस्ट्रिक्ट करतोय? आपण कोणतीही भाषा, काय भाषाच कशाला, कोणतीही गोष्ट आज शिकू शकतोय. पेंटिंग असो, पाककला असो, कोडिंग असो, सगळंच काही आपण शिकू शकतोय. सो या, वाय नॉट, लेट्स गो फॉर इट. म्हणजे थँक्यू ताई. खूप छान मगाचपासून संवाद चालू आहे आणि रिंगणच्या संपूर्ण टीमचे आभार की आज तुमच्याशी प्रत्यक्ष बोलण्याची संधी मिळाली. धन्यवाद. खरं तर आपण गेले 1-1.25 तास सलग आपण बोलतोय. खरं तर हा 1-1.25 तास कधी निघून गेला ते पण कळेना. आणि अमृताजी, खरं तर आम्ही असेच प्रश्न विचारत राहावेत आणि तुम्ही अशीच त्याला उत्तरं देत राहा आणि आमच्या ज्ञानात भर पाडावी, असं साहजिकच आहे, वाटतच आहे. पण साहजिकच आज दिवाळी आहे आणि लोकांना बाकी पण तयारी करायची आहे, लोकांना दिवाळी साजरी करायची, त्यामुळे आपल्याला वेळेचं बंधन पाळलंच पाहिजे. तर आपण फार, म्हणजे खरं तर संवादमालेचा उद्देशच हा होता, किंबहुना आहे, जो कदाच आम्ही विचार करतो की वर्षभर चालू राहील, की जरा ऑफबीट करिअर असणाऱ्यांना, त्याच्यामध्ये त्यांनी करिअर केलं आणि यशस्वी आणि यशस्वी त्यांच्याशी संवाद साधून थोडासा वेगळा वाटा पाहायचा
आणि त्याच्यामुळे बाकीच्या इतर मुलांना त्यांच्या पालकांनाही काहीची माहिती होईल या बाबतीत. हाच खरं तर उद्देश, आणि तो व्यवस्थित साध्य झाला असं मला वाटतंय. भाषा पुन्हा संवाद म्हणजे मुळात ओळखी होतात, विचारांची देवघेव होते, नंतर संवाद होतो, त्यानंतर सुसंवाद होतो, आणि त्यासाठी मुळात माध्यम भाषा. आणि त्या भाषेचा लहेजापासून ते परकीय भाषांपासून आपण मेकॉले पासून गेलो ते एज्युकेशन पॉलिसीपर्यंत सगळ्या विषयांना आपण टच करून आलो. फार आनंद वाटला तुमच्याशी बोलून. आणि ह्याच खरं तर आपला भारतीय वसुधैव कुटुंबकम हा जो काही भारतीय विचार आहे त्याचं मला वाटतं तुम्ही एक प्रतीक आहात. हे म्हटलं तर अजिबात काही खोटं ठरणार नाही. ह्याच संवाद मालला हा जो आम्ही रिंगणच्या माध्यमातून संवाद मालचा जो वर्षभर आमचा प्रोग्राम चालू राहणार आहे, कोणा ना कोणत्या यांना बोलून, प्रभूंना बोलून, तर त्याच संदर्भात शब्दांचा खेळ, त्याच संदर्भात संत तुकारामांनी फार छान सांगितलंय, जे मला आवडतं तिकडे बोलावं असं वाटतं की बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे, थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे, शब्दांमुळे होते दंगल शब्दांमुळे होते मंगल, शब्दांचे जंगल जागृत राहावे, जिभेवरी ताबा सर्व सुखदाता, पाणी वाणी नाणी नासवू नये. त्याच्यामुळे मला वाटतं हे आपल्याला गाईडलाईन आहे आपल्याला संत तुकाराम. बिलकुल बिलकुल. मी ह्या संवादमालेला स्पॉन्सर करणारा तोरा जो कोल्हापूरचा ब्रँड आहे त्याचं मी फार आभार मानतो. त्यांच्या फार साड्या वगैरे आणि त्यांचे ज्वेलरीज वगैरे प्रसिद्ध आहेत. आणि ऑफकोर्स अमृताताई, तुमच्याकडे त्याचं एक छान आमची आठवणून गिफ्ट पोस्ट होईलच. आणि अमृता लाईन्स नावाने युट्यूब चॅनल आहे, त्याबाबतीत त्याच्यावरती त्यांनी होम स्कूलिंग या बाबतीत अत्यंत महत्वाचा विषय, त्याच्यावरती त्यांनी फार विस्तृतपणे त्यांचे व्हिडिओज टाकतात आणि इतरही असतात. तर त्याला नक्की फॉलो करा, तोराला फॉलो करा, रिंगणला फॉलो करा, आणि आम्हाला असेच विषय असाच चांगल्या प्रवृत्ती सुचवत राहा. आणि सर्वांना मी रोहित सरांचे आणि राहुलजींचे आभार मानतो. आणि ऑफकोर्स अमृताजी, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. नाही, तुम्ही सगळे खूप छान तरुण मुलं एकत्र येऊन खूप छान काम करताय. सो तुम्हाला सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्याकडे सगळे जे व्ह्युअर्स आहेत त्यांनाही सगळ्यांना माझ्याकडनं दिवाळीच्या खूप शुभेच्छा. सगळ्यांचं आरोग्य छान राहू देत, कारण आपल्याला ह्या वर्षांनी बरंच काही शिकवलेलं आहे. आणि वन्स अगेन तेजस आणि माझी ओळख आज पहिल्यांदा मी फेस टू फेस बघतेय. एका अशीच भाषेमुळेच आपला पहिला संवाद साधला गेला होता. आणि खूप छान वाटलं. तुम्ही आज खूप वेगळे प्रश्न विचारलेत मला. तेजसने जेव्हा म्हटलं होतं की तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला सांगा कुठले विचारू, मी म्हटलं त्याला मला प्रश्न कधीच माझ्या मनातले आवडत नाहीत, तुमच्या मनातले आवडतात, तरच दरवेळेला मुलाखत वेगळी बनू शकते आणि मलाही उत्तरं द्यायला मजा येते. सो थँक्यू सो मच. त्या प्रकरणामध्ये मॅडम तुमचा खरंच खूप महत्वाचा वाटा झाला बरं का. ज्या प्रकरणामध्ये तेजस सरांनी तुम्हाला फोन केला होता ना, तर ते प्रकरण वाटेला लागलं, हे महत्वाचं. आणि ती मुलगी तिच्या देशात परतली आता. तर त्यासाठी खूप 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 धन्यवाद परत एकदा. अरे नाही, मला म्हणजे भाषेचा वापर हा जिथे जिथे होऊ शकतो तिथे तिथे व्हावा, आणि मलाही खूप बरं वाटलं. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि मगाशी तेजसनी म्हटल्याप्रमाणे युट्यूब चॅनल जो आहे त्याच्यावरती आणि फक्त होमस्कूलिंगच असं नाही, पण भाषा ही मी शिकवण्याचं काम करत असते. त्यामुळे कारण मी माझे क्लासेस बंद केलेले आहेत, पण युट्यूबद्वारे भाषा कशी शिकावी, का शिकावी आणि त्याचे टिप्स, कारण भाषा शिकावी हे वाटत असतं पण कशी शिकावी हे नेमकं लक्षात येत नाही. सो त्याविषयीही सांगत असते. सो अमृताताई, सुरभी बोलतीये. एक शेवटचा फक्त प्रश्न आहे, विचारू का? विचारा. सॉरी, ऍक्च्युली तुम्ही माझा खूप रोल मॉडेल आहात. मी आता खरंच मी युट्यूबवर तुमचे खूप लेक्चर्स ऐकले आणि मी परत ऐकते. सो मी जपानी लँग्वेज शिकलेली आहे JNU मधून. आता त्याच्यात मी करिअरच प्रोफेशनली जॉब पण करते. तर माझा असा प्रश्न आहे माझा की आता मी लँग्वेज शिकावी तर कुठली शिकावी, म्हणजे कोरियन. ओके.
बर नक्कीच, डेफिनेटली. ठीक आहे थँक्यू. खूप मला असं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं अरे वाटतंय. बापरे. खरंच थँक्यू. नाही सुरभी, ऑल द बेस्ट थँक्यू. तुझ्या सगळ्या पुढच्या अभ्यासासाठी आणि पुढच्या प्रगतीसाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद. मी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजचा सत्र संपतोय, पण संवाद मला अशीच सुरू राहील वर्षभर. त्याच्यामुळे ऑफकोर्स तुम्हाला जर काही वाटत असेल की आपण कोणत्या प्रवृत्तींना बोलवावं, कोणत्या यशस्वी आणि यशस्वींना बोलवावं, तर तुम्ही आम्हाला फॉलो करून तुम्ही त्याच्यावरती नक्की सजेशन्स देऊ शकता. तोपर्यंत शुभ दीपावली. काळजी घेत राहा. धन्यवाद अमृता मॅडम. धन्यवाद.